कुठेतरी मला असं दिसतंय की मी फक्त 2 किंवा 3 लाईनमध्येच उत्तर काढले. इथे कुठेतरी क्वेश्चन टाकला आणि उत्तर काढलं लगेच उत्तर मिळाले. म्हणजे एवढ्या लेवलपर्यंत जर जायचं असेल आपल्याला तर सिंपल ठेवायचं. ह्या लेवलपर्यंत जर मला जायचं असेल तर मला हाच प्रश्न खूप सारख्या वेळा सोडवायचा. जर मी हाच प्रश्न सोडवला की याच्यासारखे जेवढे पण प्रश्न येणार आहेत त्यांना माझा कॉन्फिडन्स वाढणार आहे. आयोगाने नेहमी आर्टिकलवरती प्रश्न विचारले, सेक्शन्सवरती प्रश्न विचारले. राईट टू सर्व्हिस ऍक्ट, ओके, आणि सेम राईट टू इन्फॉर्मेशन RT ऍक्ट, दोन्हींना पण सारखे बरं का. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट सेक्शन्सवरती प्रश्न विचारले. मग मी काय करणार आता, यांचे सगळे सेक्शन, सो आता राईट टू इन्फॉर्मेशन सुद्धा 1 ते 31 असेल, याची 1 ते 30 असेल, हे सगळे आर्टिकल मी तोंडपाठ केलं. आर्टिकल म्हणजे कसे रे की आर्टिकल सेक्शन 1, आर्टिकल म्हणजे सेक्शन 1 काय म्हणतं, सेक्शन 2 काय म्हणतं, सेक्शन 3 काय म्हणतं, सेक्शन 1 काय म्हणतं, सेक्शन 2 काय म्हणतं, हे मी तोंडपाठ करेल. याच्या व्यतिरिक्त काहीच आलं नाही. पुस्तकांमध्ये असणारे जन्म, मृत्यू, ओके, ह्या गोष्टी का दिलेल्या असतात रे की आपल्याला टाइमलाईन कळावं म्हणून. ती मला माहित नाही, पण तुम्ही आता मेन्सला आहात आणि तुम्हाला ऑलरेडी रमाबाई रानडे हे तुम्हाला कोणत्या काळामध्ये जन्माला आले आणि त्यांचा मृत्यू कोणत्या काळामध्ये झाला हे तुम्हाला माहित असतं. मग याच्यासाठी मला आता पुस्तक वाचायची गरज नाही. सरळ काय करायचं, PYQ सोडवायला चालू करायचं आणि त्या व्यक्तीबद्दल आयोगाने आतापर्यंत काय टाकले हा डाटा तोंडपाठ करायचा. नमस्ते सगळ्यांना, माझं नाव प्रसाद मालुंजकर. यस, हा जो पेपर आहे तर त्या परीक्षेमध्ये मी म्हणजे नुकताच 2024ला STI मध्ये नियुक्ती झाली माझी. अजून जॉईनिंग प्रतीक्षित आहे. साधारणतः 15-1 दिवसामध्ये माझं जॉईनिंग आहे. मला आता काही ना स्ट्रॅटेजी डिस्कस करायची. साधारणतः 1 तासामध्ये आपण ही स्ट्रॅटेजी सगळी डिस्कस करू. त्यामध्ये पेपर 1, पेपर 2 थरली पूर्णपणे बघू एक्झॅक्टली प्रश्न कुठून येतात, मला काय वाचायला हवं, काय मी चुका केल्या, काय टाळायला हव्या त्या चुका, आणि मार्क कसे वाढवायचे. मी माझे मार्कांचं वर्गीकरण सांगतो. मला पेपर 1ला म्हणजे मराठी इंग्लिश जो पेपर 1 म्हणजे मराठी इंग्लिश आपला, तर त्याला 86 मार्क होते. आणि इकडे पेपर 2मध्ये जे आपलं हे आताचं पेपर 2 आहे माझा गणिताचं, त्याच्यामध्ये किंवा सामान्य अध्ययन असं म्हणून त्याला GS आपण म्हणू, तर त्याला मला 62 स्कोर होता. तर आता हे स्कोर तुम्हाला एवढं फिक्स असतं की आपल्याला एका कुठल्या तरी विषयामध्ये जर 85+ स्कोर गेला, कुठले जे मराठी इंग्लिशमध्ये खूप सोपं आहे जाणं, पण GSला खूप अवघड आहे एवढं स्कोर करणे. तर टॉपर हा कुठेतरी 70च्या आसपास असतो. तर स्कोर एवढा वाढवणे खूप अवघड होतं. मग मी ती ताकद लावणार आहे पेपर 2 मराठी इंग्लिशवरती ताकद लावणार आहे. आज आपण आता सध्या हा फक्त एक पेपरचं सगळं पॅटर्न बघूया, जसं कुठून प्रश्न आलेत किंवा मला काय वाचायला हवं. पेपर 2मध्ये GS सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी, त्याच्यामध्ये मॅथ वगैरे आहेत 100 प्रश्न. सो आपण तिथून सुरुवात करू आणि मराठी इंग्लिशला नंतर बघूया. मला फक्त काय करायचं आणि काय टाळायचं ह्या गोष्टीवरती आता लक्ष द्यायचं आहे. बघा आता सुरुवातीचे हे 20 प्रश्न आहे. मला याच्यामध्ये आउट ऑफ मॅथमध्ये स्कोर क्वेश्चन असणार आहे माझे टोटल 20 क्वेश्चन आहे. जर 20 प्रश्नापैकी जर तुम्हाला आउट ऑफ मार्क पडू शकतात बरं मार्क, तर याच्यासाठी मला काय करायचं ही आपण स्ट्रॅटेजी डिस्कस करू. तर जास्तीत जास्त बघा आता मॅथ्ससाठी मॅथ आणि रिझनिंग, ओके, बुद्धिमत्ता चाचणी वगैरे, याच्यासाठी मला 20 प्रश्न आहे. आता कधी हे प्रश्न 21 पर्यंत पण जाऊ शकतात. 20 किंवा 21 प्रश्न आपण समजू. आता काय होतंय, इथे जर माझा स्कोर आउट ऑफ आला किंवा 17-18 स्कोर आला, तर तुम्हाला चान्स असणार आहे पास होण्याचे. मला याच्यासाठी स्कोर आणायचा आहे. मग आता स्कोर आणण्यासाठी काय करणार आहे, आता मी माझ्या चुका सांगतो आणि त्यानंतर आपल्याला काय त्या रेक्टिफाय करायच्या ते बघू आपण. मी खूप सारे प्रश्न सोडवले बघा बरं, आता खूप सारे प्रश्न सोडवले. आता याच्यामुळे काय झालं बघा, खूप सारे प्रश्न म्हणजे खूप सारे व्हरायटीचे प्रश्न सोडवले. ही चूक नाही करायची आपल्याला एकच प्रश्न खूप जास्त वेळा सोडवायचा. जसं की उदाहरण घेऊ आपण, नळाचा प्रश्न आहे, एक नळ पाणी भरायला, किंवा आपण हाच प्रश्न घेऊ, डायरेक्ट हा प्रश्न घेऊ. ओके, आता मी समजा हा प्रश्न मला आलाय आणि याच्यामध्ये कुठलं तरी एक लॉजिक असणार आहे. म्हणजे 34 नंतर इथे 36 आलं, 36 नंतर इकडे काहीतरी एक लॉजिक असणार आहे. आता हे जे लॉजिक असणार आहे ना, ह्या लॉजिकचा जर प्रश्न मी हाच प्रश्न जर सारखा हाच प्रश्न सोडवला तर माझं लॉजिक पार्ट होणार आहे. म्हणजे भले नंतर की कोणताही प्रश्न येऊ, मला त्या लॉजिकने उत्तर काढू शकणार आहे. माझी चूक काय झाली, मी असे खूप सारे प्रश्न सेरीजचे प्रश्न सोडत बसलो, त्यामुळे मला लॉजिक कोणतं करायचं, एक्झॅक्टली कोणतं घ्यायचं याच्यामध्ये कन्फ्यूज झालं. मग मी सिंपल ठेवणार आहे आता की अजिबात जास्त प्रश्न सोडवायचे नाही. जे आणि याचं आधी बुक सांगतो मी. यासाठी बुक आहे बघा, ढवळे सरांचं वर्कबुक आहे, सचिन ढवळे सरांचं वर्कबुक आहे. आणि ह्या वर्कबुक आता हे वर्कबुक काय एक्झॅक्टली सांगतो की सरांनी त्याच्यामध्ये रिकाम्या जागा सोडल्यात. म्हणजे वरती क्वेश्चन दिलाय आणि खाली कुठेतरी रिकाम्या जागा सोडल्यात. रिकाम्या जागा म्हणजे सोडवायला हे दिलंय, जागा दिली. मग मला काय करायचंय, हा प्रश्न घ्यायचा आणि सारखं सोडत बसायचं.
साधारणतः प्रत्येक टॉपिकचे एक 20 प्रश्न असणार आहे. हे 20 प्रश्न म्हणजेच माझा त्या टॉपिकमध्ये जेवढे पण कॅटेगरी आले ते प्रश्न आहेत. म्हणजे मी इथे फक्त जर समजा मला ट्रेनचा प्रश्न असणार आहे तर ट्रेनचा प्रश्नाचे समजा 20 प्रश्न असेल तर मी ट्रेनसाठी फक्त हे 20च प्रश्न सोडवेल, याच्या व्यतिरिक्त काय करणार नाही. का असं? कारण बघा सगळ्यात पहिलं मी जर सारखा प्रश्न सोडवला तर मला स्पीड वाढणार आहे माझं. म्हणजे बघा मी एकच प्रश्न खूप वेळा सोडवला की ॲट द एंड नंतर माझं स्पीड खूप कमी होत जाणार आहे. मग स्पीड कमी झालं की तो प्रश्न सोडवायला मला 20-30 सेकंदापर्यंत वेळ लागेल. 20-30 सेकंदापर्यंत वेळ जर लागला तर समजायचं की आपले पूर्ण 20 प्रश्न सॉल्व्ह होतात. पेपर खूप सोपा असा. मग जर तुम्ही हा जर पेपर बघितला ना तर अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्हाला जर वेळ दिला ना की 2 मिनिटं दिले प्रत्येकाला तर सगळ्यांना 20 आउट ऑफ 20 मार्क मिळणार आहे. हा प्रश्न बघा तसं सेम. सो 20 पैकी 20 मार्क मिळणार आहे. पण आपल्याला वेळच फार कमी असणार आहे. साधारणतः 15 ते 20 किंवा 30 सेकंदापर्यंत हा प्रश्न सोडवायला वेळ आहे. मग 30 सेकंदामध्ये जर मला प्रश्न सोडवायचा असेल तर डोक्यात ठेवायचे की मला कॅल्क्युलेशनचं स्पीड जास्त असावं. मग कॅल्क्युलेशनचं स्पीड कधी जास्त असणार आहे? एकतर जर तुमचे पाढेपाठ नसतील, पाढेपाठ करणे, ओके, वर्गमूळ हे सगळं, किंवा घनमूळ. आता घनमूळ फार येत नाही एवढं, पण वर्गमूळ इथपर्यंत, आणि घन, क्यूब, ओके, आणि स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट, ह्या 4-5 गोष्टी आहेत ना, ह्या 3-4 गोष्टी मला आता पाठ करायच्या. याचा तुम्हाला फटका कुठे बसेल? जर नसेल तर फटका कुठे बसणार आहे? माझाच की 17चा पाडा मला अजून येत नाही व्यवस्थित. मग 17 गुणिले 9 हे करताना 17चा पाडा जर पाठ असेल तर मी लगेच उत्तरापर्यंत जाईल, पण मला मग त्यावेळेस असं करावं लागेल जर पाडा नसेल तर पाठ. सो हे तुमचा वेळ वाचणार आहे. मग हे तुम्हालाच कळणार आहे आता की बाबा माझं हे वीक आहे. मग काय करायचं? सिंपल, मला यांच्याशिवाय पुढे जायचं नाही. आधी हे पाठ करायचं, पटापट पाठ करून घ्यायचं. साधारणतः 1 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये. आता आपल्याकडे किती दिवस आहे बघा, साधारणतः 50 दिवस पकडू आपण आजपासून. समजा आज आपली 26 मार्च आहे. सो आपण हे रेकॉर्डेड सेशन आहे बरं, त्या अनुषंगाने जाऊया. तर आजपासून म्हणजे 50 दिवस आपल्या मेन्सला आहे. मग जर 50 दिवस असेल तर आता माझ्याकडे 1 महिना पकडू आपण. दररोज थोडं पाठ करत राहायचं, बाकीचा अभ्यास चालू ठेवायचा. पण माझं हे वीक असेल तर पुढच्या 1 महिन्यामध्ये माझं हे सगळं झालं पाहिजे, ओके. आणि आपलं ठरलंय की मला खूप सारे प्रश्न सोडवायचे नाही. मला खूप सारे प्रश्न सोडवायचे, मी काय करेल, एकच प्रश्न खूप जास्त वेळा सोडवेल. तर कुठेतरी मला ते 20 मिनिटांमध्ये किंवा 15 मिनिटांमध्ये माझे हे 20 प्रश्न सॉल्व्ह होतील. सो हे झालं मला मॅथ्सचं. परत एकदा रिवाइज करू आपण मॅथ्ससाठी. खूप सिंपल प्रश्न, खूप सोपे असतात. मला आउट ऑफ आलेत म्हणजे सगळ्यांना येणं आवश्यक आहे. म्हणजे येऊ शकतात, असं काही म्हणत नाही की बाबा खूपच प्रश्न, खूप तुमचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग असावं, बॅकग्राऊंड सायन्स असावं, असं काही नाही. ते सिंपल प्रश्न असणार आहे. प्रश्नाचं स्वरूप बघा एकदा फक्त. आता याशी व्हेन डायग्राम असेल. त्यानंतर परत एकदा इथे कुठेतरी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन विच हॅज 27 टर्म्स इन द स्पेसिफिक ऑर्डर. पीओक्यू बरं का सगळा. आता पीओक्यू मध्ये हे कधीच पीओक्यू नसतं बरं का, 3 पास याच्यासारखं पीओक्यू आलेला. म्हणजे जर तुम्ही याच्यासारखेच पीओक्यू ऑलरेडी सोडवलेले असतील तर तुमचं हे उत्तर येणं खूप सोपं जाईल. म्हणजे 1-2 सेकंदामध्ये, फार तर 3-4 सेकंदामध्ये तुम्हाला कळेल की मला काय करायचं आता याच्यामध्ये, सुरुवात काय करायची. सेमच हे सगळे पीओक्यू कुठे ना कुठे आलेले. आणि परत एकदा 20 पैकी 20 प्रश्न पीओक्यू येतात. फार आता हार्डली हा एखादा एक प्रश्न जरा बाहेरच होता. हा प्रश्न जरा बाहेरच होता, बाहेरचं म्हणण्याऐवजी जास्त वेळ खाणार होता, पण तरी उत्तर खूप सोपं आहे बरं का. जर तुम्ही थोडं अजून जर नीट वाचलं वगैरे, आता मी त्यात कसं सोडवायचं जात नाही मी, पण तरी पण खूप सोपं आहे. आणि ह्या टाईपचा एकच प्रश्न आलेला आहे बरं का आतापर्यंत. एक काहीतरी आधीच्या 17 किंवा 18च्या एसटीला आलेला कुठेतरी आलेला आहे प्रश्न. मग हा प्रश्न ह्या टाईपचा एक आला होता आणि झालं त्याचे उत्तर सोडायचं, म्हणजे ह्या टाईपचा प्रश्न आलेला आहे. परत एकदा हा पीओक्यू जसंच तसं नाही, पण जर याच्या टाईपचा पीओक्यू ऑलरेडी येऊन गेला आहे. मग माझे जर पीओक्यू सगळे पडत असतील तर आधी मी पीओक्यू पाठ करेल. पीओक्यू पाठ करायचे, पीओक्यू स्टेप पाठ करेल किंवा सारखे पीओक्यू सोडवेल. आणि अशा रीतीने मला हे 20 प्रश्नांना फार बरं बघा 17-18 खूप चांगला स्कोर आहे बरं का. म्हणजे खूप चांगला म्हणजे अतिशय चांगला स्कोर 17-18. याच्या खाली जर तुम्ही गेले ना तर समजा की तुमची कॉम्पिटिशनच्या थोडं बाहेर चालेल. का बरं असं? कारण मुलांना इथे जर एज मिळाली एखाद्याला, कारण जीएस मध्ये दुसऱ्या विषयानं आपल्याला एज नाही मिळत. पॉलिटिक्स सगळ्यांनाच मार्क पडतात, सायन्स सगळ्यांना मार्क पडतात, जॉग्राफी सगळ्यांना मार्क पडतात, पण मॅथ्ससाठी याला मी म्हणेल की मला इथे लीड जर एज भेटली तर मी कुठेतरी लोकांच्या पुढे राहते, 2-3 मार्कांनी पुढे राहील. सो मला इथे लीड घ्यायची. आणि इथे जर आउट ऑफ मार्क पडले मग झालं. मग आउट ऑफ मार्क पडले तर मग याच्यापेक्षा सुंदर काही असू शकत नाही. म्हणजे तुम्ही सांगा की मागच्या वेळेस 65चा ॲव्हरेज स्कोर आहे बरं का, टॉपरचा 65 स्कोर आहे. आणि जर आपल्याला इथे जर 20 मार्क पडले, म्हणजे मला इथे कुठेतरी 20 मार्क होते, मग बघा हे 45 मार्क पाडणे एवढं अवघड जात नाही आपल्याला. 45 मार्क पडून जातात. सो डोक्यात ठेवा की एका कुठल्या तरी विषयामध्ये आपला जर हँड असेल, मग आता मी काय करेल बघा. सो जे वर्कबुक असेल, मी काय केलं हे सांगतो आधी, त्यानंतर मग मला काय अपेक्षित आहे तुमच्याकडून. मी असं केलं की मी जे वर्कबुक होतं सरांचा, ते वर्कबुक त्याला एकच साधायचो मी. सो वर्कबुक 3 ते 5 म्हणजे दुपारी जो जेवण झाल्यानंतरचा वेळ आहे 3 ते 5 या कालावधीमध्ये 1 तास मॅथ्ससाठी, ओके, आणि 1 तास रिजनिंगसाठी. आणि सेम
एकच प्रश्न सारखा सारखा सोडवणे. मी काल सोडवला हा, मी पुन्हा एकदा उद्या सोडवेल, असं करत 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 म्हणजे उदाहरणार्थ समजा काल मी एक नंबरचा चॅप्टर सोडवला, आज आल्यानंतर 3 ते 4 मी पुन्हा हा कालचा 1 नंबरचा चॅप्टर करेल आणि हा समजा काल येस्टरडे आणि हे टुडे. मग मी आज बसताना अभ्यास करताना या 1 नंबरच्या चॅप्टरची स्लाइटली फास्टमध्ये रिव्हिजन करेल की एक्झॅक्टली त्या गणितामध्ये काय स्टेप वापरली किंवा कुठल्या फॉर्म्युला वापरला तो पाठ करेल. आणि परत एकदा रिझनिंगला पण सेम तसंच ठेवणार आहे. सो मला अशा रीतीने हे वर्कबुक अक्षरशः तोंडपाठ करायचं. तोंडपाठ इन द सेन्स मला प्रश्न दिसता क्षणी समजलं पाहिजे की एक्झॅक्टली मला इथे काय वापरावं लागेल. मला जर एखादा प्रश्न दिसलाय की समजा हा प्रश्न दिसलाय किंवा इथं नंबरची सिरीज दिसली, मग या नंबरच्या सिरीजमध्ये आयोगाने काय टाकू शकतं किंवा कुठलं लॉजिक इथे वापरलंय हे मला लगेच दिसता क्षणी समजलं पाहिजे. असं जर समजलं तर समजायचं आपला अभ्यास बरोबर चालला आहे. ओके, झालं मॅथ. आता आपल्याला पुढचा विषय घेऊ. आता करंटचा प्रश्न आहे बघा. करंटच्या प्रश्नामध्ये मोस्टली जो तुम्हाला 2 आहेत. एक तर काय कुठलं एक पुस्तक वापरणे. आपण आता 2 कॅटेगरीजमध्ये करंट करूया. करंटला मी काय काय अभ्यास करेन. सगळ्यात पहिला तुमचा बेस. बेस म्हणजे कुठला, एखादं पुस्तक. मग आपल्याकडे कुठलंही तुमचं पुस्तक चालेल. सिम्प्लिफाईड असेल, मी सिम्प्लिफाईड वापरलं होतं. सिम्प्लिफाईड किंवा जर कुणी पृथ्वी परिक्रमा वापरत असेल किंवा इयरबुक. सिम्प्लिफाईडचं इयरबुक. आता सिम्प्लिफाईडचं इयरबुक खूप जास्त अवघड पडतं. बघा बरं, आता मी याला कसं लॉजिक आपण काढायचं. आता बघा इथं प्रश्न काय आलाय, आयुष मंत्रालयाने एक कुठला तरी दिवस हा विश्व होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा केलाय, आंतरराष्ट्रीय योग दिवस केलाय आणि आयुष मंत्रालयाने कुठला युनानी दिवस साजरा केलाय. मला प्रश्न काय आलाय याचा, आता मला ह्या वर्षी जर मी अभ्यास करायचा असेल तर सिम्प्लिफाईड पुस्तकामध्ये आयुष मंत्रालयाने हा दिवस साजरा केला हे मी एकदा पाठ करून ठेवेल. या वर्षीची थीम म्हणजे आता इथे काय योग दिवसाची आता 24 आहे ना, मग 2025 थीम मी पाठ करून ठेवेल. आणि आयुष मंत्रालयाने 2024 हा दिवस युनानी दिवस. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय फॅक्ट नाही, पण ही माझी फॅक्ट ह्या वर्षी चेंज होऊ शकते. मग मला ह्या वर्षीची त्या थीम पाठ करेल मी. झालंय, अशा रीतीने जायचं. जास्त एक्स्ट्रा अभ्यास नाही करायचा. याच्यामध्ये आपला सिम्प्लिफाईडमध्ये खूप सारा डाटा असणार आहे, मी तो करणार नाही. मला काय इम्पॉर्टंट वाटतं, मला हा डाटा इम्पॉर्टंट वाटतो की वर्ल्ड होमिओपॅथिक डे कधीच आहे, त्यानंतर पुढचा युनानी डे कधीच आहे हे मी पाठ करेल. आणि दुसरं म्हणजे काय की याची थीम पाठ करेल. जरा पुढे जाऊ आपण. आता पुढचा प्रश्न बघू. ओके, कोणता खेळाडू भारतीय ॲथलेटिक. आता हा प्रश्न ज्यावेळेस सोडवताना अजिबात अभ्यासाचा भाग नाही बरं का, कुठे सापडणार तुम्हाला, पण तुम्हाला दिसतंय की भारतीय ॲथलेटिक महासंघ. हा ॲथलेटिक महासंघ म्हणजे कसा की ज्याच्यामध्ये वय जास्त झालेले व्यक्ती असणारे किंवा डिसिजन मेकिंगच्या व्यक्ती असणारे. मनू भाकरे यांचं वय त्यामाने फार कमी, आता सदस्य त्यांचं वय फार कमी. पण त्या अनुषंगाने मी याला कुठेतरी ही उत्तर गोळी केली होती आणि ती बरोबर आली. हे जे आहेत हे यातलं कुठलंही नाव मला माहित नाही. सो इथे आयोगाने तुमचा अभ्यास टेस्ट केलाय का, अभ्यास टेस्ट केलाय का, अजिबात नाही, अभ्यास टेस्ट केलेला नाही. इथे फक्त काय केलंय, बाबा रे तुम्ही कसं लॉजिक अभ्यास का विचार करताय. मग तुम्हाला इथे डोकं शांत ठेवून विचार करायचा आहे की भारतीय इंग्लिशमध्ये जर बघितलं की मेंबर ऑफ ॲथलेटिक कमिशन ॲथलेट्स कमिशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया. मग यासाठी कोण असणार आपल्याकडे बघा, मोस्टली रिटायर झालेले व्यक्ती क्रिकेटमध्ये पण. क्रिकेटचं समजा आता अजित आगरकर आपल्या निवड समितीचे अध्यक्ष. जर एखादा व्यक्ती क्रिकेट खेळतोय सध्या, म्हणजे उदाहरणार्थ आता आपण बघू की सूर्यकुमार यादव, मग त्यांची निवड होऊ शकते का ॲथलेटिक्स किंवा क्रिकेट कमिशनच्या अध्यक्षपदी किंवा क्रिकेटच्या याच्यात नाही होणार ना, कारण ते सध्या खेळत आहे. मग अशी व्यक्ती पाहिजे की जी याच्यातून बाहेर गेलेली. मग मी कुठेतरी हे लॉजिकने उत्तर मारलं होतं. सो आपल्याला इथे कुठेतरी लॉजिक अपेक्षित, याच्यासाठी आपण अभ्यास नाही करायचा, लॉजिक डेव्हलप करायचा. सो लॉजिक आणि अभ्यास हँड इन हँड गेलं पाहिजे. मला दोन्ही पण येणार. जर याला फक्त अभ्यास बघितला तर कुठेतरी माझा मार्क जाणार आहे, फक्त लॉजिक बघितलं कुठेतरी मार्क जाणार आहे. पेपर सोडवताना मी अभ्यास प्लस लॉजिक दोन्ही पण गोष्टी करणार आहे. मी करण्यासाठी मला लॉजिक कसं डेव्हलप करायचा, पीओक्यू सोडून. ओके, आता करंटला सध्या पीओक्यूला नाही बरं तेवढंसा आउटपुट मिळत नाही, पण बाकी विषय नाही मिळतं. आता इथे पण बघा नोबेल पुरस्कार. आता मागच्या वर्षी नोबेल पुरस्काराला प्रश्न काय आला रे की भौतिकशास्त्राचा कोण व्यक्ती आहे, इंग्लिशमध्ये जर बघितलं फिजिक्सचा कोण व्यक्ती, केमिस्ट्रीचा कोण व्यक्ती. पण मी ह्या वर्षीचा नोबेल पुरस्कार करताना फक्त एवढंच पाठ करेल, हे नाव वेगळं असेल आता एवढंच पाठ करेल. मी अजिबात पाठ नाही करणार की तो कोणत्या देशाचा आहे. जे की मी चूक केली ते कोणत्या देशाचे, युएसएचे मोस्टली असतात किंवा इंग्लंडचे असतात. मी ते जर एखादा व्यक्ती ते इंडियन असेल, समजा इथे कुठेतरी साहित्यामध्ये ह्या वर्षी इंडियन व्यक्तीला भेटला, तर मी त्या व्यक्तीची हिस्ट्री पूर्ण पाठ करेल. त्यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झाला, ते कुठे. पण असं नाहीये ना, मग मी याच्याबद्दल यांचा देश पाठ करणार नाही. आयोगाने काय विचारले, देश विचारले का, नाही. आयोगाने फक्त काय विचारलंय, त्यांचा कुठल्या क्षेत्रामध्ये मिळालं, मग हेच मी पाठ करेल. ओके, सो हा झाला माझा अभ्यास. याच्या व्यतिरिक्त आता मग काय झालं बघा, सिम्प्लिफाईडमध्ये किंवा तुमच्या इयरबुकमध्ये काय असणार आहे, यांच्याबद्दल खूप माहिती दिलेली असणार आहे की ती व्यक्ती युएसएची आहे किंवा त्यांना एवढे पुरस्कार मिळाला, एवढे पैसे मिळाले, ह्या राजाने त्यांना पुरस्कार दिला. अजिबात करायचं नाही. फक्त काय एवढंच पाठ करेल मी, ती व्यक्ती आणि तिचा शोध कुठल्या क्षेत्रामध्ये आहे तो. झालं. जरा पुढे जाऊ.
ओके, रतन टाटा यांना मिळालेला पुरस्कार. खालीलपैकी कोणती विधान चुकीचे विचारले? सिंपल डोक्यात ठेवायचं आहे की आता रतन टाटा हे भारताचे सगळ्यात महत्वाचे व्यक्तिमत्वांपैकी एक. मग त्यांच्याबद्दल सगळी माहिती मी पाठ करा, त्यातली कुठलीच माहिती ठेवणार नाही. मग हे होत असताना बघा आयोगाने कुठे चुकले? 2000 पद्मविभूषण, 2008 इथे कुठेतरी ते नोबेल पारितोषिक विजेते होते. आता एवढं माहिती आहे की त्यांना नोबेल पुरस्कार भेटलेलाच नाही, सरळ उत्तर मिळते डायरेक्ट. एवढं सोपं आयोगाने केलंय. मग यावरून मला असं कळतं मोस्टली जर आयोग करंट करत असताना, आयोगाचं जर करंट करत असताना मला काय काय पाठ करायचंय. जर ती व्यक्ती खूप महत्वाची असेल तर पद्मभूषण कोणत्या वर्षी भेटले हे पाठ करायचं, पद्मविभूषण कोणत्या वर्षी. आता हे फक्त महत्वाची व्यक्ती बरं का, महत्वाची व्यक्ती. आता समजा एखादी व्यक्ती महत्वाची, समजा कर्नाटक राज्यामधली एखादी व्यक्ती त्या राज्यासाठी खूप महत्वाची आणि तिचं जर निधन झालं तर मी त्या व्यक्तीचा काही डाटा पाठ करणार आहे. रतन टाटा हे महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व, महाराष्ट्रामध्ये असून प्लस भारतासाठी खूप महत्वाचे व्यक्तिमत्व, यामुळे मी त्यांचा सगळा डाटा पाठ केला. जरी ते दुसरं कुठली व्यक्ती असेल, आता तुम्हाला सिम्प्लिफाईड मध्ये दिसेल एखादी दुसरी व्यक्तिमत्व दिसेल की जे राष्ट्रासाठी खूप इम्पॉर्टंट. उदाहरणार्थ अटल बिहारी वाजपेयी. ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी म्हणजे आपण आता रिसेंटली एखाद्या व्यक्तीचा, आता समजा अजितदादा यांचा मृत्यू झाला नुकताच, मग यांच्याबद्दल जर प्रश्न आले तर काय येणार आहे बघा, त्यांच्याबद्दलचे मला सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. सो दादांना राज्यसभेची उमेदवार होती का, लोकसभेचे इलेक्शन लढले आहेत का त्यांनी, त्यानंतर त्यांची पहिली इलेक्शन कोणती, ह्या सगळ्या गोष्टी मला तोंडपाठ पाहिजे. सो मी सगळं पाठ करेन. त्यांचा जन्म वगैरे या गोष्टीवर प्रश्न येणार नाही बरं का, मोस्टली डोक्यात ठेवा. जन्म मृत्यू ह्या गोष्टींवरती प्रश्न अपेक्षितच नाही आयोग, लक्षात ठेवून. ओके, सो पुढचा प्रश्न बघू आपण आता. ओके, आता परत एकदा आणि अजून मला ह्या प्रश्नाचं स्वरूप बघून घ्या एकदा, फक्त आता स्वरूप बघा फक्त आता. इथे आंबेडकर लाईव्ह पुस्तकाचे लेखक कोण, इकडे एक ऍप होतं कुठलं तरी, फक्त इथे ऍप आहे. अजून पुढे बघू, नो युजर मेडिसिन ऍप. आता परत एकदा हा प्रश्न माझा लॉजिकने सुटला बरं का, याला अजिबात अभ्यास नव्हता, मी फक्त सांगतो एकदा लॉजिक काय वापरलं होतं. यामध्ये नो युअर मेडिसिन म्हणजे तुम्हाला तुमची मेडिसिन माहिती असणं गरजेचं आहे, असं काहीतरी. मी इथे बघा काय, आता प्रश्न बघा काय, वर्ल्ड अँटी डोपिंग, नॅशनल अँटी डोपिंग, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, असे काहीतरी दिले. मला एवढं फिक्स माहिती आहे की ज्या वेळेस असा प्रश्न येतो की दोन काहीतरी कॉमन आहे, इथे मला 1 आणि 2 मध्ये कॉमन दिसतंय बघा. कॉमन काय दिसतंय की हा भाग कॉमन आहे पूर्णपणे, म्हणजे मला याच्यात आणि याच्यातच मी निवडणार आहे. आता मोस्टली याच्यात उत्तर असतं बरं का, हे तुम्हाला ज्यावेळेस माहित नाही ना अजिबात त्यावेळेस, आता नो डाऊट की हे कुणालाच माहितच नव्हतं, मला नाही वाटतं असं कुणाला माहित असेल, कारण मी पण त्यावेळेस अभ्यास करत होतो. जे पण प्रचलित गोष्टी होत्या किंवा प्रचलित सोर्स होते त्या कुठल्याही सोर्समध्ये हा डाटा अवेलेबल नव्हता. मग हा तरी माझं उत्तर का बरोबर आलं, हे दोघांपैकी मला एक निवडायचं आहे. सो आता मला वर्ल्ड आणि नॅशनल ह्या दोघांमध्ये मला काहीतरी निवडायचं आहे. मी जास्तीत जास्त भारताला जास्त, कारण जर जगामध्ये ही गोष्ट असेल तर ती इथे चर्चेत असणं गरजेचं नाही. जर जगामध्ये एखादी गोष्ट होत असेल, पण जर एखादी गोष्ट आपल्या देशामध्ये एखादी चर्चेमध्ये असेल किंवा एखादी गोष्ट देशामध्ये नव्याने घडली आहे तर त्याची चर्चा भारतामध्ये होणार आहे आणि त्या चर्चा झाली त्याच्यामुळे मला ती न्यूज करंटमध्ये होती किंवा ती माझ्या आत्ताच्या पेपरवर आली, अशा अँगलने मला नॅशनल शब्द लावला होता. सो किंवा जर आपण अजून बघितलं तर इथे पण कुठेतरी ऑल इंडिया म्हणजे इंडियासाठी आहे, परत इंडियन काउन्सिल आहे, म्हणजेच मला अँटी डोपिंग आणि ह्या दोघांच्या उरलेल्या डाटामधून मला इथे इंडियन निवडायचं, असं काहीतरी मी केलं आणि त्यातून माझं उत्तर बरोबर आलं. सो परत एकदा मग आपला PYQ म्हणा, PYQ प्लस लॉजिकचा वापर करायचा. आता आपलं काय होतं बघा, सो आपण मग आता आपल्या एखाद्या, परत एकदा तुम्हाला खूप सारे बाहेर मार्केटमध्ये खूप सारे पुस्तकं मिळतील, त्या बुकमध्ये प्रत्येक एजन्सीचे असं काहीतरी ऍप असेल आणि हे ऍप दिलेलं असेल. हे ऍप मी पाठ करत बसलो होतो आधी, सो जुन्या काळामध्ये म्हणजे 3-4 वर्षापूर्वी, ज्यावेळेस माझं लॉजिक प्रॉपर नव्हतं, मग मी काय करायचो, हे सगळे ऍप पाठ करत बसायचो. सो मला हे ऍप पाठ करायचे नाही. आयोगाने सरळ सरळ दिलं इथे की नो युअर मेडिसिन म्हणजे तुम्हाला तुमची मेडिसिन माहीत पाहिजे. मेडिसिन जर माहीत असेल, मध्यंतरी ना पृथ्वी शॉचं एक प्रकरण झालं होतं बघा, अँटी डोपिंग मध्ये किंवा डोपिंग टेस्ट फेल झाला होता पृथ्वी शॉ. का बरं असं? कारण त्यांनी काहीतरी खोकल्याचं औषध घेतलं होतं आणि त्यात ते प्रतिबंधित काहीतरी ड्रग मध्ये होते ते, मग त्यांना माहितच नव्हतं ते, मग त्यांच्यावरती काहीतरी 1 टेस्टची बॅन किंवा 2 टेस्टची बॅन झाली होती. सेम मग आपल्याला जर एखादी गोष्ट माहीत नसेल, नो युअर मेडिसिन माहीत नसेल, तर आपण डोपिंग मध्ये फसू शकतो. मग हे कुठेतरी मला क्लिक झालं आणि वर्ल्ड ऐवजी मी प्रेफर केलं, नॅशनलला केलं. का बरं असं? कारण त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी नॅशनल संबंधी आहेत म्हणून मी नॅशनल केलं होतं. सो हा माझा प्रश्न बरोबर आला. मग ह्या अशा प्रश्नांसाठी आपल्याला लॉजिक डेव्हलप करायचं. मी आता 2-3 मार्क लॉजिकचे सांगितले. MS स्वामीनाथन हा प्रश्न आलाय ना, तर मला MS स्वामीनाथन, कारण हे का बरं चर्चेमध्ये, कारण एकतर त्यांचा मृत्यू झालेला त्या वर्षी आणि परत एकदा खूप मोठं व्यक्तिमत्व तो अपेक्षित होतं. मग यांच्याबद्दल मला सगळ्या गोष्टी बघा. इथं काय दिलंय, आपण उत्तर नको डिस्कस करा, फक्त इयर विचारलंय म्हणजेच मला इयर माहिती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था फिलिपिन्सचे प्रमुख पद होते. जरा पुढे जाऊ, 2004 मध्ये शेतकरी आयोगाचे अध्यक्ष होते आणि 88 मध्ये आता पुरस्कारांनी दिलं, म्हणजे मला त्यांचे इयर पाठ करायचं. मग आपल्या जे सिम्प्लिफाईडचं पुस्तक असेल
किंवा तुमच्याकडे जे पण पुस्तक असेल त्यात मी ह्या व्यक्तीबद्दल किंवा ह्या एम एस स्वामीनाथन सरांबद्दल सगळा डाटा मी तोंडपाठ करेल, इयर सहित सगळा डाटा, कारण आलेला आहे मला. मग अशा रीतीने जायचं. चला जाऊ पुढे आता. ओके, आता हे परत एकदा, आता ह्या प्रश्न स्वरूप एकदा बघून घ्या. हे सगळे वन लाईनर प्रश्न आहेत. मग आता ज्यावेळेस मी पेपर सोडवेल त्यावेळेस डोक्यात ठेवायचं की मी वन लाईनर डाटा, सिम्प्लिफाईड पुस्तकातून वन लाईनर डाटा, वन लाईनर डेटा करायचा. वन लाईनर डेटा मोस्टली वन लाईनर डेटा करायचा. म्हणजे उदाहरणार्थ काय, ह्यावेळेस रेमन मॅक्सेस कुणाला मिळाला असा प्रश्न आला ना, फक्त ती व्यक्ती पाठ करायची, न की रेमन मॅक्सेसची सुरुवात कधी झाली, त्यानंतर रेमन मॅक्सेस हे पुरस्कार किती व्यक्तींना दिला जातो, कुठल्या देशामध्ये ह्या वर्षी किती देशांना दिला, बाकीचं काही करायची गरज नाही. मला फक्त काय, जर ती व्यक्ती भारतामध्ये असेल रेमन मॅक्सेस पुरस्कारवाली, रेमन मॅक्सेस आहे, तर मग मी ती भारतातील व्यक्ती पाठ करेल. ओके, सो फक्त एवढं डोक्यात ठेवा, फक्त मला वन लाईनर डाटा करायचा आहे. किंवा साहित्य अकादमी पुरस्कार आहे, मग साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात कधी झाली मला करायची गरज नाही. साहित्य अकादमी फक्त ह्या वर्षी कोणाला मिळालाय आणि त्या व्यक्तीला का मिळालाय, म्हणजे कुठलं पुस्तक असेल, किंवा आता साहित्य अकादमी मराठीमधून मिळाला एखाद्या व्यक्तीला, तर मग मराठीमध्ये कोणाला मिळाला. ज्ञानपीठ पुरस्कार आहे बघा, ज्ञानपीठ पुरस्कार ह्या वर्षी कोणाला मिळाला, कुठल्या व्यक्तिमत्वाला मिळाला, ते मी पाठ करेल. ओके, ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजेच मला वन लाईनर डेटा करायचा. त्यानंतर सगळ्यात दुसरी महत्वाची कन्सेप्ट म्हणजे मला इथे मार्केटमध्ये जेवढे पण करंटचे पेपर मिळतात, म्हणजे टेस्ट सिरीजचे, बरं का, फक्त पेपर घ्या फक्त आता टेस्ट सिरीजचे. म्हणजे काय, मी माझ्या लॉजिकवर आधारित सिम्प्लिफाईडला हायलाइट केलंय. आता यातून काही गोष्टी शिल्लक राहते, मग ही शिल्लक राहिलेली डाटा किंवा शिल्लक राहिलेली गोष्ट मला टेस्ट सिरीजच्या PYQ, टेस्ट सिरीज मधून फक्त करंटचे प्रश्न घ्यायचे, करंटचे क्वेश्चन्स. ओके, मग टेस्ट सिरीज मध्ये फक्त करंटचे क्वेश्चन घेत राहायचे आणि हे प्रश्न काय करायचे आपण एकत्र करून ठेवायचे. मग आता उदाहरणार्थ एखाद्या टेस्ट सिरीजला समजा स्वामीनाथन यांच्याबद्दल, आता स्वामीनाथन यांच्याबद्दल ह्या वर्षी अपेक्षित नाही प्रश्न, पण स्वामीनाथन यांच्याबद्दल काही प्रश्न आले, मग ते मी सगळा डाटा तयार करून घेतला आणि तो डाटा आयदर याच्यावरती लिहून काढा किंवा मग ते एकत्र करून ठेवा. हे टेस्ट सिरीजचे प्रश्न. म्हणजे तुम्हाला सगळे जेवढं पण गोष्टी, आता टेस्ट सिरीजचेच काम मी असे घेतले कारण आपल्याकडून कधी कधी वाचतानाच, बरं सिम्प्लिफाईड सगळं पुस्तक करायचं आहे का, अजिबात नाही करायचं. मग हे करताना आपल्याला कधी कधी असं होऊ शकतं ना की एखादी गोष्ट इम्पॉर्टंट आहे आणि ती आपल्याकडून विसरू शकते किंवा निसटू शकते, मग ती इथून कव्हर होईल. ह्या दोघांच्या व्यतिरिक्त आता बघा बरं, जे मागच्या 2 वर्षापासून 2 इयर पासून काय चाललंय की करंट खूप बाहेर चाललंय. आता होतं ह्या प्रिलिम्सला मेन्सला खूप म्हणजे रिलेव्हंट होतं, पण आत्ताची 25 राज्यसभा म्हणजे आपण सगळे ज्या मेन्सला आहोत त्या मेन्सला जी करंट होतं ते खूप बाहेर आलं. तुम्हाला पण माहिती आहे 2-3 मार्क काहीतरी आले सगळ्यांना. मग अशा वेळेस काय करायचं, जर समजा हे याच्या व्यतिरिक्त बाहेर जात असेल तर सगळ्या महाराष्ट्राचे प्रश्न चुकणार आहे. सो मी डोक्यात एवढं ठेवेल की मी याच्या व्यतिरिक्त काही करणार नाही. कुठलं एक पुस्तक तुम्ही सिम्प्लिफाईड वापरा किंवा पृथ्वी परिक्रमा वापरा, कुठलं एक वापरा, याच्या व्यतिरिक्त मी जाणार नाही बाहेर. काही का, सिंपल ठेवा की जर गेलं तर बाहेरचे समजा याच्या बाहेर खूप गेलं, जसं ह्या वर्षी गेले, पण तरी माझा स्कोर मात्र कमी जास्त होणार नाही, सगळ्या महाराष्ट्राचा स्कोर कमी येणार. मग त्याच्यामुळे कट ऑफ पण खाली येणार, जसं ह्या वर्षी लागला आपला. झाला आपलं करंट झालंय छानपैकी. आता आपल्याला परत एकदा मॅथ PYQ सगळेच ऑलमोस्ट PYQ प्रश्न होते. हा पण प्रश्न PYQ आणि खूप सोपा PYQ आहे. PYQ याचा जसं जसं PYQ नाही आलेला बरं का, याचा टाईप आलेला आहे. मात्र बघा उदाहरणार्थ एक आगडी नेहमी 80ने किंवा 100ने. आता माझं ज्यावेळेस मी पेपर बघतो ना, मी ज्यावेळेस आता म्हणजे लेक्चर घेताना मी माझा पूर्ण एकदा पेपर बघितला, तर तुम्हाला कुठेतरी मला असं दिसतंय की मी फक्त 2 किंवा 3 लाईनमध्येच उत्तर काढले. इथे कुठेतरी क्वेश्चन टाकला आणि उत्तर काढलं लगेच उत्तर मिळाले. म्हणजे एवढ्या लेवलपर्यंत जर जायचं असेल आपल्याला तर सिंपल ठेवायचं, ह्या लेवलपर्यंत जर मला जायचं असेल तर मला हाच प्रश्न खूप सारख्या वेळा सोडवायचा. जर मी हाच प्रश्न सोडवला की याच्यासारखे जेवढे पण प्रश्न येणार आहेत त्यांना माझं कॉन्फिडन्स वाढणार आहे. मग मी प्रश्न सारखे जर प्रश्न सोडवले, सारखे म्हणजे सतत कंटिन्युअस मी प्रश्न सोडवले तर मला काय होणार आहे, वेळ कमी लागणार आहे. यस, आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा कॉन्फिडन्स वाढणार आहे. मग हे डोक्यात ठेवा फक्त, मला जर कॉन्फिडन्स वाढवायचा असेल आणि वेळ कमी जर करायचं असेल तर ह्या गोष्टीसाठी मला वर्कबुक आहे ना ते असं पारायण करायचं, अक्षरशः सारखं वर्कबुकचं क्वेश्चन घ्यायचा आणि आपल्या पेनाने किंवा एखाद्या रफ पेपरवरती सोडवायचा. सो ह्या रीतीने गेलं तर आपले कुठेतरी इथे मार्क वाढतील. जरा पुढे जाऊ. सो आता आपला पुढचा प्रश्न तो म्हणजे हे जे टॉपिक आहे ना, म्हणजे आपण याला म्हणू काहीतरी वेगळा टॉपिक आहे. म्हणजे कोणता, हा लोकसेवा हक्क अधिनियम, त्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, हे जे आपले टॉपिक आहे त्यांचं आपण बघूया एकदा. का कसे प्रश्न बघू, त्यानंतर तुम्ही सांगा की मला कसं करायचं. बघा इथे काय दिलंय, आपण एकदा क्वेश्चन बघू. कलम 4 बद्दल काहीतरी माहिती दिली आणि निवडणुकीच्या काळामध्ये राज्य सरकारकडून हा काळ वाढवण्यात येतो असं काहीतरी दिलंय. म्हणजे मला या कायद्याचं कलम 4 पाठ करणं गरजेचं आहे. मग बघा बरं, इथे
आर्टिकलवरती प्रश्न विचारला. आर्टिकल काय म्हणजे कलम, कलम म्हणून किंवा आर्टिकल म्हणून आर्टिकल 4 काय हे सांगितले. जरा पुढे जाऊ, दुसरा प्रश्न बघू आपण. हा प्रश्न बघा परत एकदा, कोणतं कलम बद्दल विचारलंय बघा. इंग्लिशमध्ये जर बघितलं आपण की विच आर्टिकल, विच अमंग द फॉलोइंग सेक्शन, आर्टिकल म्हणजे सेक्शन, आता इंग्लिशमध्ये सेक्शन आणि इकडे कलम, तर कोणते कलम महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे अधिकार आणि कार्य सांगतं. इथे वरती पण आपण मगाशी कलम बघितलं होतं, इथे पण कलम बघितलंय. म्हणजे दोन्ही पण प्रश्नाला आयोगाने आर्टिकल वरती किंवा सेक्शन वरती प्रश्न विचारलाय. जरा पुढे जाऊ. आणि इथे आता झाले 2 प्रश्न होते. राईट टू इन्फॉर्मेशन राईट टू सर्व्हिस ऍक्टचे 2 प्रश्न होते. मला दोन्ही पण प्रश्नांसाठी मला काय कळाले बघा आता, की मला ह्या प्रश्नांना आयोगाने नेहमी आर्टिकलवरती प्रश्न विचारले, सेक्शन्स वरती प्रश्न विचारले, राईट टू सर्व्हिस ऍक्ट, राईट टू सर्व्हिस ऍक्ट ओके, आणि सेम राईट टू इन्फॉर्मेशन RT ऍक्ट, दोन्हींना पण सारखे बरं का. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट सेक्शन्स वरती प्रश्न विचारले. मग मी काय करणार आता, यांचे सगळे सेक्शन, सो आता राईट टू इन्फॉर्मेशन 1 ते 31 असेल, याची 1 ते 30 असेल, हे सगळे आर्टिकल मी तोंडपाठ केलं. आर्टिकल म्हणजे कसे रे, की आर्टिकल सेक्शन 1, आर्टिकल म्हणजे सेक्शन 1 काय म्हणतं, सेक्शन 2 काय म्हणतं, सेक्शन 3 काय म्हणतं, सेक्शन 1 काय म्हणतं, सेक्शन 2 काय म्हणतं, हे मी तोंडपाठ करेल. याच्या व्यतिरिक्त काही चालेल नाही. आणि त्यानंतर हे झाल्यानंतर जेवढे पण माझे PYQ आहेत ते सगळे मी तोंडपाठ करेल. आता तुम्हाला हे खोटं वाटेल गोष्ट, पण हे सगळे PYQ आहेत माझे. हा जो आहे ना आर्टिकल 4 PYQ माझा. त्यानंतर हा जो लोकसेवा हक्क अधिनियमचा अधिकारी कार्य, आता मी विसरलो एक्झॅक्ट त्याचं आर्टिकल, उत्तर पण हे सगळं PYQ माझं. सो आपला वरचा प्रश्न, हा प्रश्न मला PYQ. सेम इकडे बघू आता, इथे पण परत एकदा बघा आर्टिकल, परत एकदा आयोगाने काय विचारले, कलमावरती प्रश्न टाकलाय. सो मला कलम पाठ करायचा कोणता, हा माहितीचा अधिकार म्हणजेच RTI आपला, हा RTI. सो याच्यावरती पण कलमावरती प्रश्न विचारले, मी कलमावरती करेल. ओके झाले 3 प्रश्न होते, 1-2 प्रश्न माझे RTS ला होते. आता मी काय पाठ करणार आहे, एक तर पहिल्यांदा PYQ सगळं तोंडपाठ करून घेईल त्याचे, दोघांचे पण PYQ. दुसरं म्हणजे काय, त्याचे कलम पाठ करायचे मला. याच्या व्यतिरिक्त आयोग जात नाही. आणि डोक्यात ठेवा की एवढं जर झालं तेवढं आपलं याच्यासाठी पुष्कळ आहे. सो दर 2 मार्क आणि अधिक 1. याच्या व्यतिरिक्त काय करू नका आता, अजिबात वेगळं काय करायचं नाही. म्हणजेच RTIचं बार खूपच जास्त चांगलं काहीतरी युट्यूबवरती व्हिडिओ बघायची काही गरज नाही. मला PYQ तोंडपाठ करा, PYQ काहीतरी 100 PYQ असेल दोघांचे मिळून, हे 100 PYQ वरून त्यांचा एक डाटा तयार करा, एका पानावरती सुद्धा डाटा करा. आता डाटा म्हणजे काय असेल, PYQ कधी कधी आला असेल की कोणत्या वर्षी लागू झाला, आपल्या नोट्समध्ये ते लागू झाल्याची डेट लिहा. PYQ मध्ये असेल की सध्याचे माहिती आयुक्त कोण आहेत सध्याचे, मग माहिती आयुक्त पाठ करा, राज्य माहिती आयुक्त पाठ करा, राष्ट्रीय माहिती आयुक्त पाठ करा. सेम इकडे अशी याचे पण आयुक्त असणार आहे. हा जर प्रश्न आयोगाने विचारला तर मी तोंडपाठ करेल. मला ही एवढा फक्त डाटा माझ्या नोट्समध्ये असावा. झाल्या, नोट्स तयार करून ठेवायच्या. झाला हा आपला डाटा, याच्या व्यतिरिक्त जायचं नाही कुठे. जरा पुढे जाऊ पण आता. झालं पॉलिटी, परत एकदा पॉलिटीचे सगळे प्रश्न PYQ होते बरं का, 15च्या 15 प्रश्न सगळे PYQ. हे डोक्यात ठेवा की मग मला PYQ सोडवताना मी आता याच्यात जात नाही की आपलं कुठलं तरी एक पुस्तक आपण पहिल्यांदा बुक बघू काय एक्झॅक्टली तुम्हाला जे पुस्तक जे वाचताय ते. यामध्ये अभिजित दादाचं पुस्तक आहे पॉलिटी. ओके, अभिजित दादाचं पुस्तक आहे. त्यानंतर अजून दुसरं लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे, किंवा तुम्ही जे वाचत असाल ते. हा मग याच्यामध्ये कोळंबे सरांचं पण पुस्तक आहे बघा, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे. त्यानंतर जे वाचताय ते कोणतंही चालू करा. पण बघा बरं, आता समजा दादाच्या पुस्तकामध्ये किंवा कोळंबे कुठल्याही पुस्तकामध्ये बघा, जर आर्टिकल 19 बद्दल माहिती दिली असेल, ओके, तर खूप सारी माहिती असणार ना. तुम्ही मात्र अभ्यास करताना आयोगाने काय दिली हे बघून घ्यायचं एकदा. मग सिंपल आहे, जे 21,000चं पुस्तक आहे आपल्याकडे, 21,000च्या पुस्तकामध्ये छानपैकी दिलेलं असतं ना की फंडामेंटल राईट्स. सो फंडामेंटल राईट्स म्हणजे आर्टिकल 19 असेल. मग फंडामेंटल राईट्स मध्ये आर्टिकल 19 वरती आयोगाने काय विचारले, म्हणजे आयोगाची डिमांड काय आहे, पहिल्यांदा त्याला हायलाइट करून घ्या. ओके, मी हायलाइट करून घेईल त्या पुस्तकाला, त्या पुस्तकातल्या त्या 19 आर्टिकलला, आणि मी तेवढा डाटा पाठ केला. उदाहरण तर बघा, आर्टिकल 19चे खूप सारे अपवाद आहे. मग आता आयोगाने हे अपवादांवरती प्रश्न विचारलाय ना, मी अपवाद, त्यातले जे अपवाद आयोगाने विचारले ते मी आधी पाठ करेल. ओके, किंवा आर्टिकल 21 मध्ये कोणकोणत्या खटल्यांचा समावेश होतो असं जर प्रश्न आयोगाने टाकलाय तर त्याचे खूप सारे प्रश्न ना, मग त्याचे खूप सारे खटले, पण आयोगाने मात्र 4-5 खटले विचारलेत, मग मी ते 4-5 खटले व्यवस्थित पाठ करेल. सो अशा रीतीने जायचं. आधी मी काय करणार आहे, आयोगाची डिमांड समजून घेईल, आणि आयोगाची डिमांड समजण्यासाठी मला PYQ अक्षरशः तोंडपाठ करायचे. पण तोंडपाठ करताना डायरेक्ट उचलून पाठ नका करू बरं, त्याला लॉजिक शोधा. आता मला पॉलिटीला लॉजिक वर्कआउट होत नाही बरं का अजिबात. पॉलिटी
आणि जिओग्राफीला लॉजिक वापरायचा प्रयत्न करू नका, कारण हे प्युअरली आपला नॉलेज बेस आणि मॅथला पण परत एकदा. सो प्युअर नॉलेज बेस जायचं आपल्याला. सो इथे जर मी लॉजिक शोधायचा प्रयत्न केला, आता बघा उदाहरण बघू एक प्रश्न, विच म्हणजे कोणतं फंडामेंटल ड्युटीजमध्ये नाही असं म्हटलं त्यांनी. सो याच्यामध्ये हे प्युअर काय आहेत की किती वेळा प्युअर येऊन गेला, जोडायला लावायला तर किती वेळा येऊन गेला हा प्रश्न. सो हा प्रश्न आता फक्त आपण बघू. क्रिमी लेअर ही संकल्पना परत एकदा POQ आवाजा झाला. हा POQ आता ह्याच परीक्षेच्या प्रिलिम्सला कदाचित हा प्रश्न आला होता, ग्रामसभेचे अध्यक्ष वगैरे. आता ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो, एकदम सोपा प्रश्न होता. जरा पुढे जाऊ, आता इथे काय आलंय बघा, आर्टिकलवरती प्रश्न विचारलाय. आता मी जर अभ्यास करतो ना, मागच्या वर्षी 339, 340, 342 आणि 344 यांवरती जर प्रश्न आले असतील, तर जर समजा याचं उत्तर समजा काहीतरी असेल दुसरं, मला हे पूर्ण माहीत असावं, हे पण माहीत असावं आणि हे पण माहीत असावं. आयोगाने प्रश्न काय विचारलाय, एक इतर मागासवर्गीय स्थितीची चौकशी करण्यासाठी आयोग नियुक्त करण्यासाठी कुठलं कलम वापरलंय. परत एकदा कलमाचा अभ्यास झालाय ना, मग झालं. मग ह्या कलमा मला फक्त काय करायचे, कलम पाठ करायचे. कलममध्ये एक्झॅक्टली काय लिहिलंय. सो हा डाटा माझ्या नोटबुकमध्ये असेल. मग मी फक्त काय करेल, 339 आर्टिकल म्हणजे दादाच्या पुस्तकामध्ये जर 339 किंवा कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये किंवा लक्ष्मण सरांच्या पुस्तकामध्ये 339 आर्टिकल जे काही सांगत असेल त्याचा फक्त तेवढा डाटा मी हायलाईट करून टाकला. याच्या व्यतिरिक्त मी त्यातलं काही वाचणार नाही. हे सिंपल डोक्यात ठेवा. जरा पुढे जाऊ. सेम परत आता प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. हे परत एकदा कितीतरी वेळा POQ येऊन गेला आहे. सो याला मी डोक्यात ठेवेल की POQs करायचे आहेत. राज्यपाल परत एकदा आर्टिकल विचारले बघा राज्यपालाचं. आयोगाने टेस्ट केली, तुम्हाला ती 158 153 आर्टिकल माहीत आहे का नाही. पुन्हा खाली बघू आपण, अजून एक आर्टिकल मी चुकलो होतं आयोगाने. आणि आयोग छोटे छोटे मिस्टेक करतं बरं का. याच्यामध्ये समजा इथे 35 ना, कधी 30 देऊ शकतं, कधी 40 देऊ शकतं. सो याच्यासाठी मला ऑल ऑफ द बोचा डाटा फारसा कामी नाही पडत बरं का, मला इथे नॉलेज लागणार आहे. सो ऑल ऑफ द बोच्या मागे लागू नका. जर असेल ऑल ऑफ द ठीक आहे, पण आपण म्हणतो ना की मी हिस्ट्रीसाठी ऑल ऑफ द बो मारतो, इकॉनॉमिक्ससाठी ऑल ऑफ द मारतो, मला काही माहीत नसेल तर इथे मात्र मला ही माहितीच हवं की हा डाटा माझा एक स्ट्रक्चर आहे ना आपलं, ह्या स्ट्रक्चरचा आतला भाग आहे. मग मला ह्या गोष्टी माहितीच असाव्या की याचं आर्टिकल किती आहे, एक्झॅक्टली किती वर्ष असेल, कोणत्याची नियुक्ती करेल. मग ऑल ऑफ द बसं इथे लॉजिक वर्कआउट करायचं नाही. बरं आहे का, इथे आर्टिकल मी चुकवलं बघा आयोगाने. सो आर्टिकल इथे आर्टिकल दिले म्हणजेच मला आर्टिकलवरती जायचे. आर्टिकल तोंडपाठ करेल मी, हे अनुषंगाने जायचं. हे उपराष्ट्रपतीचं आर्टिकल, आता उपराष्ट्रपती होतं. सो उपराष्ट्रपतीचं आर्टिकल मी तोंडपाठ करेल. परत एकदा इथे आर्टिकलवरती प्रश्न आलाय, मी आर्टिकल पाठ करेल. आर्टिकल सो कोणत्या कलमामध्ये राज्य मंत्रिमंडळाला सामूहिक जबाबदारी आहे. सो आर्टिकल पाठ करेल. हे सगळे आर्टिकल तोंडपाठ पाहिजे बरं का माझे. आणि आयोगाने मोस्टली ह्याच आर्टिकल मी चुकवायचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला आत्ताच्या मेन्सला मी गॅरंटी देतो की हा जर प्रश्न असेल ना, याचीच अवतीभोवती कुठेतरी प्रश्न असणार आहे. मग जर समजा याचं उत्तर 167 असेल समजा, तर मग कुठेतरी 163 वरती आयोग प्रश्न विचारून एक कुठला तरी नवीन प्रश्न तयार करू शकतो, किंवा 162 वरती किंवा 164 वरती. सो मला फक्त डोक्यात ठेवायचं की मला, आणि आता हे फक्त प्रश्न कोणता आहे रे, हा माझा फक्त एका पेपरचा POQ. सो माझे असे सगळे POQ करायचे आहेत मला. जेवढे माझे 52 किंवा 40, 52 ते 50च्या आसपास पेपर झाले आहेत आपल्या राज्यसेवेचे. राज्यसेवा म्हणण्याऐवजी MPSC कंडक्ट करते. मग त्याच्यामध्ये STI मेन्स आहे. आधीच्या काळामध्ये वेगवेगळं राहायचं पूर्णपणे. सो STI मेन्स, PSI मेन्स, ASO मेन्स, राज्यसेवेची पण मेन्स ह्या किंवा प्रिलिम्स पण, ह्या सगळे पेपर माझे टोटल साधारणतः एक 50-55 पेपर मिळतील. सो हे 50-55 पेपर सगळा डाटा एकत्र करायचा, किंवा हे जर होत अवघड जात असेल तर आपलं 21,000 आहेच. सो 21,000 व्यवस्थित करायचं. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री टिंबटिंबचे. आता हा परत एकदा POQ, हा पण POQ. उपसमितीचे अध्यक्ष कोण होते, आर्टिकल 51. परत 51 वरती प्रश्न विचारला, हा POQ माझा. सो हा POQ वित्त आयोगाची भूमिका झालं. म्हणजेच आपण 50 पर्यंत बघितले प्रश्न, तर त्यातले पॉलिटी हा माझा सगळा आउट ऑफ 100 हा माझा POQ होता. सो मला POQ वरती भर द्यायचे तुम्हाला. आणि अजून म्हणजे मी पण या फेजमधून गेलो, स्टुडंट फेजमधून. ज्यावेळेस आपण अभ्यास करताना आपण पूर्ण पुस्तक रिव्हिजन करायचा प्रयत्न करतो, अशी चूक नाही करायची अजिबात. सो पूर्ण पुस्तक रिवाईज करायचं नाही, ही सगळ्यात मोठी चूक झाली तर माझी. सो आपण काय करायचं आता, पूर्ण पुस्तक रिवाईज करायचं. हे फक्त पॉलिटीसाठी बरं का. पॉलिटीसाठी काय करायचं, मग डायरेक्ट POQ घ्यायचे. एकदा वाचून झालं ना माझं पुस्तक, POQ घ्यायचे आणि त्या POQ मधून सोडत बघायचं. मग तुम्हालाच कळणार आहे की तुमचा हा पार्ट वीक आहे. तुम्हाला आर्टिकल 340 पाठ होत नाही, मी 340 पाठ करेल. तुम्हाला 245 पासून तर 250 पर्यंतचे आर्टिकल, यातला क्रम तुमचा पाठ नाहीत, कारण जोड्या लावायला विचारतं. माझा असा अंदाज की आयोग यावरती प्रश्न टाकेल. सो हा नेहमी आयोग काय करते, मेन्सला हे प्रश्न जोड्या लावायला टाकतं. मग कदाचित याच्यातून मला प्रश्न हे मी पाठ करेल. मला 240 आहे हे आर्टिकल असेल, किंवा 239 हे पाठ होत नाही, मग मी हे पाठ करेन. मग हे तुम्हालाच कळणार आहे कसं, ज्यावेळेस तुम्ही POQ सोडवला. आणि POQ सोडवताना OMR शीट्स वापर करायचा.
OMR शीटवरती डायरेक्ट शीट घ्यायची आपली आणि गोल करायला चालू करायचं. म्हणजेच आता समजा असं समजा की तुम्हाला वित्त आयोगावरती 20 प्रश्न आहे समजा 21,000 किंवा कुठल्याही पुस्तकामध्ये. सो वित्त आयोग, मग ह्या वित्त आयोगाचे समजा 40 प्रश्न आहे. मग काय करायचं, सिंपल OMR शीट घ्यायची आणि डायरेक्ट सोडवायला चालू करायचं. का बरं असं करायचं, कारण मी तुम्हाला सांगणार आहे माझी मिस्टेक सायन्समध्ये झाली होती. एक मिस्टेक बघा 2.5 मार्कावर, कारण आता 2 मार्काला प्रश्न आहे. समजा 21चं मी इथे कुठेतरी उत्तर 3 टिक केलं. आता मला गोल करायचं आहे, मग मी तिथून इथपर्यंत म्हणजे प्रश्नपत्रिकेपासून OMR शीटपर्यंत येईपर्यंत सारखं म्हणत राहायचं 21चं 3, 21चं 3, 21चं 3. 3 नंबरचं पर्याय समजा माझं उत्तर आलंय. मग 21चं 3 जर केलं, इथे 21 असेल तर मी 3लाच गोल करेल. हे आपल्या ब्रेनला पाठ करून घ्यायचं. कधी कधी काय होतं, जे माझं झालंय 21चं 3, 21चं 3 ह्या नादामध्ये मी कुठेतरी 21चं 2 केलं होतं. ह्याच पेपरमध्ये झालेलं आहे. कार्लिनेस जे थोड्या नंतर येईल तुम्हाला सायन्सचा पेपर, त्याच्यामध्ये कुठेतरी हे मग 21चं 2 काहीतरी मी लिहिलं होतं. माझं सिलेक्शन झालंय ते 1.5 मार्काने झाले, म्हणजे माझ्यापेक्षा 1.5 मार्क कमी कट ऑफ. असं जर मला हा प्रश्न आला असता तर माझी रँक 24 असते, 24 किंवा 23च्या याच्यात असते. आता रँक माझी 68 समजा. हा फरक दिसला तुम्हाला, म्हणजे 1.5 मार्कामध्ये किंवा 2.5 मार्कामध्ये 60 पोरं असतात, 30 पोरं असतात. सो डोक्यात ठेवा की कॉम्पिटिशन केवढी. म्हणजे आणि अजून एक प्रश्न बरोबर माझा जर चुकला असता अजून, तर मी लिस्टच्या बाहेर असो. हा फरक आहे. सो मला मग चुकून द्यायचं नाही. मग हे फक्त मला काय करायचं आहे, आपल्या ब्रेनला सारखं शिकवायचं की 21चं 3, 21चं 3, 21चं 3. मग मी इथं गोल केला 21चं 3. सो अशा रीतीने मला पुढे जायचं आहे. मग जरा पुढे जाऊ आपण आता. सो पॉलिटी झालं, हिस्ट्री. परत एकदा हिस्ट्रीसाठी फक्त काय करायचं, मी आधी तुम्हाला बघा तुम्ही काय वाचलं असेल हिस्ट्रीसाठी, बाकीच्या विषयांसाठी दादाचं पुस्तक असेल किंवा लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक असेल. इथे मात्र जरा वेगळं करायचं. इथे काय करायचं बघा, आपलं PYQ वरून त्या व्यक्तीबद्दल, आता उदाहरण घेतलं आपण PYQ वरून त्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती काढायची. म्हणजे उदाहरणार्थ समजा रमाबाई रानडे असेल, ओके. मग रमाबाई रानडे यांच्याबद्दल आयोगाने जेवढे PYQ आलेत तेवढे सगळे PYQ लिहून काढायचे रमाबाई रानडेंबद्दल. मग त्या व्यतिरिक्त कुठलाही डाटा आपल्याला पाठ नाही करायचा. म्हणजे उदाहरणार्थ पुस्तकांमध्ये असणारे जन्म, मृत्यू, ओके, ह्या गोष्टी का दिलेल्या असतात रे, की आपल्याला टाईमलाईन कळावं म्हणून. ती मला माहित नाही, पण तुम्ही आता मेन्सला आहात आणि तुम्हाला ऑलरेडी रमाबाई रानडे हे तुम्हाला कोणत्या काळामध्ये जन्माला आले आणि त्यांचा मृत्यू कोणत्या काळामध्ये झाला हे तुम्हाला माहित असतं. मग याच्यासाठी मला आता पुस्तक वाचायची गरज नाही. सरळ काय करायचं, PYQ सोडवायला चालू करायचं आणि त्या व्यक्तीबद्दल आयोगाने आतापर्यंत काय टाकलं हा डाटा तोंडपाठ करायचा. मग जर तुम्हाला आता हे बघा, आता हा प्रश्न होता बरं बाहेरचा. सो हे उद्गार मुंबई कायदे मंडळाच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये 1920 मध्ये कोणी काढले. मला माहित पाहिजे इथे की 1920ला कोणती व्यक्तिमत्व होतं. लोकमान्य टिळक असेल, भास्करराव जाधव असतील, महर्षी शिंदे असेल आणि शाहू महाराज. हे आता बघा 1 ऑगस्ट 1920ला टिळक यांचा मृत्यू झालेला, पण इथे एक्झॅक्टली दिलं नाही त्यांनी. त्यामुळे हा प्रश्न अवघड कॅटेगरीमध्ये होता. त्यावेळेस मला सॉल्व्ह करायला अवघड गेला. पण जरा पुढे बघितलं तर पण हा पण एक प्रश्न बरं अवघड कॅटेगरीमध्ये होता. शूद्रातिशूद्र हे भारताचे मूळ. हे 2 प्रश्न होते बरं का अवघड, इतिहासाचे त्यामध्ये अवघड होते. PYQ नव्हता आणि प्लस काय मला लॉजिक सापडत नव्हतं कुठलंच. मात्र पुढचे प्रश्न बघा आता. मग यांसाठी काय करणार आता, डोक्यात ठेवायचं की यांसाठी तुम्ही कितीही आदळपट केली, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही किती याच्यासाठी सोर्स शोधायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला काही फायदा नाही. आयोग प्रत्येक वेळेस याच सोर्समधून टाकेल याची शाश्वती नाही. हे फक्त हिस्ट्रीला होतं बरं का. मग या प्रश्नाचा जास्त त्रास करून घ्यायचा नाही. पुढचा बघा आता. परत हा माझा PYQ. मंडप जाळून घेणे PYQ माझं, मी PYQ तोंडपाठ करेल. जरा पुढे जाऊ. शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे पहिले भाष्यकार म्हणून कोणाला ओळखले जाते. आता पहिले भाष्यकार म्हणजेच एक तर ती व्यक्ती सगळ्यात आधी कोण आहे याच्यामध्ये आणि तिने शेतकऱ्यांसाठी कोणतं काम केलं, म्हणजेच मला त्या व्यक्तीचा कालखंड माहीत पाहिजे आणि तिने केलेलं कार्य कोणाबद्दल हे मला माहीत पाहिजे. जरा पुढे जाऊ. देशी व्यापार उद्योग मंडळ कितीतरी वेळा PYQ आलाय. हा PYQ आणि हा प्रिलिम्सला पण आलेला बरं का. राज्यसेवा प्रिलिम्सला आलेला प्रश्न. परत एकदा आता डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. हाच प्रश्नावरून की यावरून आपला आयोग याचं उत्तर निघतंय. म्हणजे कितीतरी वेळा हा प्रश्न हा PYQ आलेला. ह्या दुसरा भाग बरं का. आता बघा सगळेच आता याच्यामध्ये सगळेच व्यक्तिमत्व हे महान देशभक्त विचारक लेखक तत्व सगळेच असणार आहे. मग याच्यावरून मला उत्तर निघत नाही. मग मला डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेजची स्थापना यावर माझं कुठेतरी उत्तर काढायचं. जरा पुढे जाऊ आपण आता. नामजोशीने कोणती संस्था स्थापन केली. आता ग्रुप सीच्या प्रिलिमचा पण प्रश्न आहे, ग्रुप सीच्या मागच्या वर्षीच्या मेनचा पण प्रश्न आहे आणि राज्यसेवेचा पण प्रश्न आहे. नामजोशीने कोणती संस्था स्थापन केली. राज्यसेवेला फक्त प्रश्न काय होता, या संस्था स्थापन करण्यात त्यांना मदत कोणी केली वगैरे असे काहीतरी प्रश्न होते. ओके. परत एकदा हा PYQ कितीतरी वेळा हा PYQ होऊन गेलाय, जोड्या लावायला आलेला. 1937 हरिजन या वृत्तपत्रातून लेखमाला PYQ आहे. राज्यसेवा मुख्यचा PYQ हा. वर्धा योजना.
हिंदू महासभा काँग्रेसची प्रतिस्पर्धी नसून काँग्रेसच्या कार्याला पूरक आणि सदृढ असे बनेल यासाठी स्थापन केले. हा परत एकदा अवघड प्रश्न, म्हणजे माझे हिस्ट्रीचे तिन्ही प्रश्न PYQच्या बाहेर होते. मला माझे तिन्ही पण चुकले बरं का प्रश्न, जे PYQ मध्ये नव्हते तिन्ही पण प्रश्न चुकले. अशा प्रश्नांसाठी मी डाटा वाढवणार नाही. मी असं म्हणलं की चुकलं तरी चालेल, मला त्याचं काही टेन्शन नाही. ह्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे मला, दुसरं याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही. मग जरा पुढे जाऊ. ओके, परत एकदा कोकण किनारा PYQ. आता आपलं जॉग्राफी चालू झाली. मी जॉग्राफीसाठी एकदा हे कळलं ना आपलं की मला PYQ वर माझा डाटा एकत्रीकरण करायचं किंवा PYQ अक्षरशः तोंडपाठ करायचे मला. मग त्यानंतर पुढे जाऊ. मी लॉजिकबद्दल बोललो. आता जॉग्राफीसाठी सिम्पल ठेवा की काय करायचं आहे, एक पुस्तक जर तुम्ही दीपस्तंभचं पुस्तक, मी दीपस्तंभचं पुस्तक असेल, दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक किंवा सौदी सरांचं पुस्तक, दोन्हींपैकी कुठलंही आहे का, इथं ऑर म्हणून आपण त्याला, कोणतंही एक पुस्तक. आता हे पुस्तक पूर्ण तोंडपाठ नाही करायचे. जर PYQ आलाय ना मला, आता बघा बरं, आता याची गंमत बघा. इथं काय दिलंय, भूकंपाबद्दल दिली माहिती, कोयना, किल्लारी, भुज, उत्तरकाशी. मी फक्त काय पाठ केली, इयर पाठ केली. पुस्तकामध्ये काय माहिती दिलेली, पुस्तकामध्ये तो किती रिश्टर स्केलचा आहे, रिश्टर स्केलचा, म्हणजेच आपण म्हणतो की इतके मॅग्निट्यूडचा भूकंप झाला वगैरे असं काहीतरी म्हणतो, रिश्टर स्केलचा तो पण दिलाय. मग हा डाटा मी पाठ करणार नाही, मला फक्त इयर पाठ करायचे असं. किंवा अजून पण दिले ते की इतके व्यक्तींचा मृत्यू झाला, हे मृत्यूचा डाटा मला पाठ करायचा नाही, मला सिंपल ठेवायचं. इयर आल्याने इयर पाठ करेल. सूरजगड लोह खनिज, मग फक्त डोक्यात ठेवायचं जेवढे पण खनिज आहेत आपल्याकडे. मग आपल्याकडे सगळं लोह खनिज असेल, त्यानंतर इतर सगळे, म्हणजे आता अगदी जिप्सम पण आहे, जिप्सम कुठे सापडतं, किंवा त्यानंतर इतर सगळे, हे सगळे त्याचे क्षेत्र पाठ करेन, फक्त क्षेत्र, एरिया. मला किती पर्सेंटेज हे पाठ नाही करायचं अजिबात. ओके, म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतके पर्सेंटेज लोह खनिज आहे किंवा सूरजगड जिल्ह्यामध्ये इतके पर्सेंटेज लोह खनिज सापडतं, पाठ करायचं नाही. मला फक्त काय पाठ करायचं, तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मी पाठ करेन. झालं. जरा पुढे जाऊ. सो आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस, आता हा जो प्रश्न होता 22 मे समजायचं उत्तर. परत एकदा हा प्रश्न करंटच्या अँगल नाही बरं, करंटच्या अँगल प्रश्न होता. आणि कोणकोणते दिवस, आता मला बायोडायव्हर्सिटी चॅप्टर आहे बरं का आपल्याला मेन्सच्या दृष्टीने. कुठेतरी तुम्हाला इन्व्हायरमेंट, आपण म्हणू की इन्व्हायरमेंटचं चॅप्टर बायोडायव्हर्सिटी आहे, आणि आयोगाने जर बायोडायव्हर्सिटी आहे हे सांगितलं तर ॲटलिस्ट हे केलं. आता ह्या वर्षी मी काय अभ्यास करेल, याची 2025ची थीम काय होती, ओके, आणि 2026ची पण करून घ्या. 2025 आणि 2026ची थीम, एक वर्ष मागे आणि आजचं करंट. सो 2025 आणि 2026ची थीम काय हे मी करून घेईल. जरा पुढे जाऊ. डॉक्टर त्रिवार्ता, परत एकदा ह्या त्रिवार्थावरती आयोगाने कितीतरी वेळा प्रश्न विचारलाय. सो त्रिवार्ता हे मला पाठ करायचं, म्हणजे महाराष्ट्र डायग्राम. सो हे 3 भागामध्ये त्रिवार्ता आपण डिवाइड करतं, आणि हा प्रश्न माझा PYQ खूप वेळा येऊन गेलेला आहे. जरा पुढे जाऊ. ओके, सो एवढं बघा. आता हा प्रश्न परत एकदा, ज्यावेळेस हा पेपर मी सोडत होतो त्यावेळेस हा अजिबात माझ्या लॉजिकचा भाग नव्हता, म्हणजे लॉजिकचा म्हणण्याची अभ्यासाचा भाग नव्हता. तर संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 2018 ते 2028 हे दशक कशासाठी घोषित केले, मला माहीत असणं गरजेचं नाही बरं का. आता प्रश्नावर जर बघितलं तर पाणी संबंधी, म्हणजे ते कुठेतरी मला पाणी असणार आहे बघा, सगळीकडेच पाणी आहे. ओके, मला तरी उत्तर मिळत नाही. पण माझं हे जे सध्याचं दशक आहे किंवा सध्याचे जे 15 वर्ष आहेत, 2015 पासून 2030 पर्यंत शाश्वत विकासासाठी आहेत. मग इथून पुढे सगळ्या शब्द हे संयुक्त राष्ट्र आहेत ना, मग संयुक्त राष्ट्र काय करते रे की शाश्वत विकास, किंवा मराठीमध्ये इंग्लिशमध्ये म्हटलं त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आपले जे गोल बघितले आपण, MDG आणि SDG बघितले, मग इथे कुठेतरी तुम्हाला शाश्वत विकासाकरता पाण्याच्या कृतीवर आंतरराष्ट्रीय दशक हे मी कुठेतरी क्लिक केलं होतं, आणि हा माझा पर्याय बरोबर आला. सो डोक्यात एवढं ठेवायचं आहे की मला अजिबात नॉलेज नाही ह्या गोष्टी बघेल, पण तरी मी उत्तरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. का रे, कारण इथे कुठेतरी मी असं लॉजिक वापरलं, म्हणजेच इथे मी लॉजिकचा वापर केला. ओके, मग आता सगळे दशक पाठ करत बसायचे नाही, सिंपल ठेवायचं पूर्णपणे. जरा पुढे जाऊ. ओके, आता हा सोपा प्रश्न होता बरं का एकदम, म्हणजे तसं पाहायला गेलं तर. तुम्ही इथे काय विचारलंय, प्रकृती पहिला टप्पा, लॉजिक आहे. कुठला पण पहिला टप्पा जो असतो तो तुमचं धोरणाचं उद्दिष्टे, पर्यावरणाचे उद्दिष्ट आणि लक्ष्य निर्धारित करणे. नाही, आधी आपण धोरण निश्चित करतो, आणि ह्या धोरणामध्ये लिहिलेलं असतं बघा, धोरण लिहितो आणि धोरणामध्ये लिहिलेलं असतं की 2045 पर्यंत मला इतकं करायचं. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण इलेक्ट्रिक व्हेकलचं धोरण आणलं, 2021ला आणलं असेल महाराष्ट्राने, मग त्यात लिहिलं होतं की इतक्या वर्षापर्यंत मी हे अचीव्ह करेल. म्हणजेच मी पहिल्यांदा धोरण आणेल, त्यानंतर ह्या गोष्टी येतील. मग सगळ्यात पहिल्यांदा मी काय आणते, धोरण आणतोय, मग हे कुठेतरी असं लॉजिकचा वापर करायचा. सो हे लॉजिकने सॉल्व्ह होणार आहे. परत एकदा लॉजिक आणि अभ्यास हँड इन हँड जाईल, आणि हे लॉजिक डेव्हलप करण्यासाठी मला PYQचा वापर करायचा आहे. PYQ तोंडपाठ करायचं नाही. आता हा PYQ आलाय ना, मी PYQ तोंडपाठ नाही करणार याच्यामध्ये, फक्त मी लक्षात ठेवेल की मला एक्झॅक्टली काय आयोगाने विचारलं. सेम परत पर्वतरांग विचारली, हा एक PYQ किती वेळा PYQ आलाय, हा राज्यसभेच्या प्रिलिम्सला पण आलाय, ह्याच परीक्षेच्या प्रिलिम्सला पण आला होता.
दाट वस्तीचं बद्दल परत लॉजिकचा प्रश्न आहे किंवा कॉमन सेन्सचे प्रश्न सुटण्यासारखा तो. उत्तरेकडून दक्षिणेकडे हा क्रम परत एकदा आत्ताच्या राज्यसेवा प्रिलिम्सला पण आलेला आणि सेम हाच प्रश्न प्रिलिम्सला आला होता बरं का आत्ताच्या राज्यसेवेला. ओके, सो इथून पुढे चालू झालं आपलं राज्यसेवा प्रिलिमचा पेपर, सॉरी सायन्सचा पेपर चालू झाला. आता याच्यामध्ये काय आलंय बघा, किरणोसारी सायन्ससाठी सिलेबस काय आता बघू. दोनच गोष्टी ठेवायच्या सायन्ससाठी. एक तर स्टेट बोर्ड आधी तोंडपाठ पूर्ण करून घ्या. स्टेट बोर्डमध्ये 6वी ते 10वीच ठेवा फक्त. 11वी 12वी स्टेट बोर्डमधून प्रश्न पडतात, पण ते फार एक प्रश्न असणार आहे किंवा 2 प्रश्न. मग या 1-2 प्रश्नांसाठी मी डाटा वाढवणार नाही, तो खूप डाटा होईल. आणि दुसरं म्हणजे बसके सरांचं पुस्तक असेल, बसके सर आहेत किंवा आपल्या चाणक्यच्या नोट्स आहेत किंवा हे दोघांपैकी कोणते एक बरं का, ऑर म्हणून आपण त्याला, ऑर कोणतं एक आणि प्लस PYQ. आता बघा बरं, बसके सर चाणक्यचे नोट. आता याच्यामध्ये ना तुम्हाला डाटा खूप दिलेला आहे. म्हणजे उदाहरण घ्यायचं आपल्याला, समजा अल्फा, बीटा आणि गॅमा हे रेज समजा, त्या रेजची खूप जास्त माहिती दिलेली. पण मला फक्त काय करायचं आहे, स्टेट बोर्डमध्ये जी डाटा दिला ना अल्फा बीटा गॅमाचा, तो तोंडपाठ करायचा आधी. आणि त्यानंतर PYQ मध्ये जो डाटा दिला तो मी तोंडपाठ करेल. आणि ह्या दोघांच्या व्यतिरिक्त एखादी गोष्ट जर आपल्या स्टेट बोर्डमध्ये नसेल, PYQ मध्ये आहे पण स्टेट बोर्डमध्ये नाही, मग तो डाटा मी काय करणार आहे, बसके सरांच्या नोटबुकमध्ये किंवा नोट्समधून किंवा चाणक्यच्या नोट्समधून आपण करेल. बघा काय करायचं, सिंपल सायन्सला आधी मी PYQ सगळे बघून घेणार आहे. त्या PYQ वर आधारित सगळे स्टेट बोर्डचा डाटा मी तोंडपाठ करेल. म्हणजे जर PYQ, आता बघा हा PYQ, सो जेव्हा कुठेतरी किरणोत्सारी पदार्थ हा माझ्या स्टेट बोर्डमधून आला ना, मग स्टेट बोर्डचा पहिला तो डाटा मी पाठ करेल. आणि स्टेट बोर्डमध्ये एखादी गोष्ट नसेल, आता उदाहरणार्थ पुढचा प्रश्न बघू आपण. ओके, हा पण स्टेट बोर्डमध्ये आहे, हे स्टेट बोर्डमध्ये आहे. हे स्टेट बोर्डमध्ये आहे, ॲलम पोटॅशियम, ठीक आहे. हे पण स्टेट बोर्डमध्ये आहे, स्टेट बोर्डमध्ये आहे. आणि हा PYQ पण आहे बरं का, हा पण PYQ. हा माझा 75 नंबरचा PYQ किती वेळा आयोगाने टाकला, हा पण PYQ आहे. ओके, आता बघा इथे काहीतरी दिलंय, आउट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल्स ऑफ फायलम रेप्टिलिया विच इज लिव्हिंग फॉसिल. आता हा मला स्टेट बोर्डमध्ये सापडत नाही. मग याच्यासाठी मला काय करायचं, हा डाटा फक्त कुठल्या तरी एका पुस्तकातून, आयदर बसके सरांचं पुस्तक असेल किंवा चाणक्यच्या नोट्स असेल, याच्यातून माझं क्लिअर करून घ्यायचं. म्हणजे मला PYQ कळताय, मला त्याच्यावर मी सोर्स चेंज केला. जरा पुढे जाऊ, कोणते एका जातीचे आहेत, परत एकदा स्टेट बोर्डमध्ये हो मिळून जाईल तुम्हाला. हा प्रश्न मला चुकला होता, वर्गीकरणाचे जनक. समजा कार्लिनियस असेल आणि इथे काहीतरी बघा, आता मी लिहिताना माझं काय झालं होतं, याचं उत्तर कॅरोलस लिनियस आहे समजा, आणि हे उत्तर लिहिताना मी 1903 कुठेतरी 1902 केलं होतं क्लिक. मी मला अजून आठवते, मला लगेच कळालं, मी ज्यावेळेस 80व्या प्रश्नाला गेलो माझं चुकलं ते. हा प्रश्न मला 2.5 मार्काला तोटा आहे बरं का, 2.5 मार्क म्हणजे माझे काहीतरी 61, म्हणजे आता 61 प्रश्न बरोबर आले होते असं म्हणू आपण त्याला. आणि इकडे मराठी इंग्लिशमध्ये काहीतरी 86 स्कोर आहे. सो हे 2-2 मार्कला बरं का, म्हणजे माझे 2 मार्क पकडा असे. तर एक प्रश्न जर चुकला म्हणजे माझे 2.5 मार्क खाली आलो होते. मग मला कुठेतरी ह्या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे. हा PYQ बरं का, खूप वेळा PYQ गेला. जरा पुढे जाऊ आपण आता. तीव्र विषाणू प्रतिकार निर्माण करतो, प्रोड्यूस एक्स्ट्रीम व्हायरस रेजिस्टन्स इन ट्रान्सजेनिक प्लांट. हा प्रश्न बाहेरचा असतो, खूप बाहेरचा प्रश्न होता. मग असे 1-2 प्रश्न असतात बाहेरचे, यांच्यासाठी डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही. आपला आहे तेच वर्कआउट करायचं आहे. ते म्हणजे काय, सो मी PYQ, ओके, PYQ वरून स्टेट बोर्ड 6वी ते 10वी. आणि जर एखादा प्रश्न याच्यामध्ये नसणार आहे, हा PYQ सुटत नसेल, तर तेवढा फक्त बसके सरांचं पुस्तक किंवा चाणक्यचे नोट्स एवढं फक्त करायचं. याच्या व्यतिरिक्त मला सायन्सला काही करायचं नाही, पण PYQला समोर ठेवायचं बरं का. आता मी तुम्हाला हिस्ट्रीसाठी पुस्तकावरती भर द्यायला कमी सांगितलं होतं, इथे मात्र मी पुस्तकावरती भर देणार आहे. का, कारण मला अभ्यास परत एकदा इकॉनॉमी पॉलिटीला पण बघा PYQ प्लस पुस्तक असं मी म्हटलेलं. इथे मात्र थोडं वेगळं आहे बरं का. इथे काय करायचं, माझं PYQ लाच रेफरन्स करायचे, मात्र जरा व्हॅल्युएशन करायची मला या पुस्तकांमधून. चला आता पुढचा प्रश्न. हे वनस्पती परत एकदा PYQ हा माझा 2-3 वेळा तरी PYQ येऊन गेला. वर्गीकरणाचा पदानुक्रम 21-22च्या प्रिलिम्सला आलेला आहे. ओके, आता हा जो प्रश्न आहे बघा, कोणता, रिमोट सेन्सिंगचा प्रश्न आहे, जे आणि कम्प्युटर हे जे 2-3 टॉपिक आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. सो माझं सायन्स झालं आता दुसरा म्हणजे सगळ्यात अवघड टॉपिक, अवघड म्हणून आपण त्याला. का, कारण हे प्रश्न फारसे मुलांना टेक्निकल असल्यामुळे ह्या प्रश्नांना डील करता येत नाही. मग याच्यासाठी बघा, जर रिमोट सेन्सिंग असेल, रिमोट सेन्सिंग आणि कम्प्युटर बरं का. आता रिमोट सेन्सिंगसाठी आपले हे सर आहे
प्रमोद चौगुले सर यांच्या नोट्स आहे. त्यांचा टेलिग्राम चॅनल जर आहे ना, प्रमोद चौगुले सरांचा टेलिग्राम चॅनल फ्रीमध्ये बरं आहे हे सगळं, मग त्यांनीच अवेलेबल करून दिले. सो आपण रेफर करू शकतो. त्यांच्या टेलिग्राम चॅनलवरती त्यांनी ती बॅचच केलेली डायरेक्ट, म्हणजे काहीतरी 8 लेक्चरमध्ये ती तयार केलेली. त्यांच्या नोट्स प्लस ऑडिओ लेक्चर. ओके, ऑडिओ लेक्चर्स आपण लेक्चर्स म्हणू फक्त त्याला. सो त्यांचे नोट्स, त्यांचे लेक्चर्स आणि नोट्स एवढं करायचं फक्त. रिमोट सेन्सिंग, रिमोट सेन्सिंग काय, हा पार्ट रिमोट सेन्सिंगचा आहे. हा डायरेक्ट PYQ सॉल्व्ह होते, त्यांच्या नोट्समधून होते. हा पण रिमोट सेन्सिंगमधून होतोय. सॉरी, हा त्यांच्या नोट्समधून होता आणि रिमोट सेन्सिंगचा भाग आहे. सो परत आहे, रिमोट सेन्सिंग नोट्समधून सॉल्व्ह होतोय. रिमोट सेन्सिंग प्रोग्राम. आता ते कम्प्युटर चालू झाले, म्हणजे माझे 5 प्रश्न, 1 2 3 आणि 4 प्रश्न, 4 प्रश्न माझे सो रिमोट सेन्सिंगमधून आले होते. परत एकदा 4 प्रश्न सगळे नोट्समधून होते आणि छानपैकी त्यांचे ऑडिओ लेक्चर आणि खूप सुंदर आणि शांतपणे सरांनी समजून सांगितलं. तर त्या नोट्स म्हणजे 8 पानांच्या नोट्स आहेत, त्या 16 पानांच्या नोट असेल, तेवढ्या जरी केल्या तरी आपले हे प्रश्न क्लिअर होतील. प्लस जेवढे पण PYQ आलेत, मग PYQ कुठून शोधायचे, 21,000 मधून PYQ शोधायचे. सो रिमोट सेन्सिंगमध्ये जेवढे पण PYQ आले ते मी तोंडपाठ करेन. तोंडपाठ म्हणतोय मी. कधी कधी त्यांची कन्सेप्ट क्लिअर होणार नाही, तर कन्सेप्ट क्लिअर करायला ह्या नोट्स आहेच. ओके, आधी मी काय करणार आहे, सगळे PYQ तोंडपाठ केलं आधी आणि त्यानंतर सरांच्या टेलिग्राम चॅनलवरती जायचं. सरळ त्यांचं टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर जायचं आणि ऑडिओ लेक्चर ऐकत बसायचं. त्या नोट्स झेरॉक्स मारून घ्यायच्या. सो त्यांनीच अवेलेबल करून दिलं आपल्याला आणि हे फ्री आहे, कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट. ओके, आता पुढचं बघा. त्यानंतर आता कम्प्युटरला मला त्रास का होतो कम्प्युटरचा, कारण कम्प्युटर हा प्रत्येक वेळेस आपला जरा थोडेसे 1-2 प्रश्न वेगळे टाकतात. आपण बघूया. सो आधी कम्प्युटरला काय वाचायचं हे बघू आपण. आता सिम्पल आहे, 400 प्रश्न आहेत कम्प्युटरचे टोटल, 400 क्वेश्चन्स. सो हे 400 क्वेश्चन, आय थिंक 400 म्हणण्याऐवजी 200 प्रश्न करू, कारण राजस्व ठीक आहे. 200 प्रश्न बघू आपण आता. सो हे 200 प्रश्न 21,000च्या पुस्तकामध्ये आहे. ओके, हे 21,000चे प्रश्न. आता 200 प्लस असेल बरं का, जरा थोडेसे 250, मला ते लक्षात नाही राहिला आकडा. म्हणजे 200 प्लस काहीतरी प्रश्न असतील. हे सगळे प्रश्न अक्षरशः तोंडपाठ करायचे. मग का बरं असं मी म्हणतोय, कारण आपल्याला मार्क बघा किती यायचे. मार्क एक प्रश्न, हा समजा हा एक प्रश्न, सिंटॅक्स 2 3 4 प्रश्न परत एकदा. सो 4 प्रश्नांसाठी मला सिलेबस वाढवायचं नाही किंवा नवीन पुस्तक वाढवायचं नाही. बघा, 4 प्रश्न माझे रिमोट सेन्सिंगचे असणार आहे आणि 4 प्रश्न आता हे कमी जास्त होतं बरं का, कधी कधी 3 असेल, कधी कधी 5 असेल. सो 4 प्रश्न माझे जर कम्प्युटरचे असेल तर मला सिलेबस वाढवायची गरज नाही. मी तोंडपाठ केलं PYQ सगळे. आधी PYQ तोंडपाठ केलं, तोंडपाठ अक्षरशः तोंडपाठ म्हणजे तोंडपाठ, बाकीचं काहीच करायचं नाही. आणि यावर आधारित ते 4 प्रश्न सोडायचे. बघा, आपला आयोग काय करतं नेहमी, 2 किंवा 3 प्रश्न याच्यापैकी हे PYQ टाकतं नेहमी. तुम्हाला ते दिसेल PYQ मध्ये. आणि एक प्रश्न हा अतिशय इतका बाहेरचं टाकतं, म्हणजे मी याच्यासाठी पुस्तक वाचतो. मी आता पुस्तक सांगणार नाही, कारण जर पुस्तक सांगितलं तुम्ही ते पुस्तक वाचत बसाल. डोक्यात ठेवा की मला याच्यासाठी बुक वाचायची गरज नाही. का, कारण एकच प्रश्न येणार आहे आणि तो प्रश्न येईलच याची गॅरंटी फार कमी. सो मग मला इथे आउटपुट फार कमी मिळते ना, मग माझा हा जो वेळ आहे तो मॅथ रिझनिंगला वापरेल. हा जो वेळ आहे माझा मराठी इंग्लिशला वापरेल. ओके, हे डोक्यात ठेवा फक्त. इथे मला 1 मार्कासाठी मी पुस्तक वाचणार नाही. आपण खूप लॉजिकली ठेवलंय की मला ज्या ठिकाणी मार्क कमी आहेत आणि त्याचं आउटपुट फार कमी, असं म्हणून आउटपुट फार कमी, त्या ठिकाणी मी फक्त PYQ तोंडपाठ केले. जसं हिस्ट्रीसाठी तोंडपाठ केले PYQ, याच्यासाठी मी अक्षरशः तोंडपाठ करायचे PYQ. याच्या व्यतिरिक्त फार करायला गेला तर त्रास होईल. आणि राहिला प्रश्न इकॉनॉमिक्स, 10 प्रश्नांसाठी फार कमी वेळ द्या इकॉनॉमिक्सला. का बरं, एकतर त्यांचं लॉजिक असतं पूर्णपणे, कम्प्लिटली लॉजिकवर प्रश्न असणार आहे. म्हणजे बघा, इकॉनॉमिक्स लॉजिक सांगतो, कधी निगेटिव्ह विचार करायचा नाही उत्तर सोडताना. स्कीमसाठी आयोगाच्या विरुद्ध विचार नाही करायचा किंवा सरकारच्या विरुद्ध असणारी स्कीम, सरकारवर टीका करणारी स्कीम असेल एखादी किंवा एखादं विधान असेल तर ते नेहमी चूक असतं. निगेटिव्ह कधीच करायचं नाही. आणि ऑल ऑफ द अबव्ह लॉजिक. ओके, ह्या अनुषंगाने मी फक्त लॉजिक सांगितलं बरं का. अभ्यास आपला तुम्ही जो करता तो बुक आपला, समजा उदाहरणार्थ मयूर नोट्स आहेत शॉर्ट सिम्पल, प्लस मयूर पाटील दादा च्या नोट्स आहेत एकदम शॉर्ट सिम्पल नोट्स, किंवा कोळंबे सरांचे नोट्स, कोळंबे सर नोट्स. आता मी तुम्हाला नोट्स म्हणजे बुक म्हणू आपण त्यांना. ओके, सो बघा,
याच्यामध्ये मी तुम्हाला काय रिकमेंड केलं की देसले सरांचं पुस्तक फार बल्की होईल बरं का मेनसाठी आपल्याला, ते राज्यसेवेचं आहे. देसले सरांचं पुस्तक जर जमलं तर नका करू, कारण ते पुस्तक आहे बरं चांगलं, पण परत एकदा तुम्हाला कळणार नाही एक्झॅक्टली मला काय सोडायचं काय घ्यायचं. सो हे सिम्पल करू, ह्या दोघांपैकी कुठले तरी नोट्स आणि दादाचे नोट्स आहेत शॉर्ट सिम्पलमध्ये, आणि कोळंबे सरांचं पुस्तक जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचं असेल तर हे वाचा. पण काय आधी PYQला समोर ठेवायचं. परत एकदा आपलं नेहमीची पद्धत, PYQ समोर ठेवला, मग ह्या PYQ मधून एखादा डाटा आलाय तेवढा डाटा मी ह्या दोघांच्या बुकमधून हायलाईट करून घेईल आणि तेवढा डाटा मी वाचेल. सिम्पल. आता दुसरा प्रश्न तो म्हणजे लॉजिकचा. सो हे लॉजिक डेव्हलप जर करायचं असेल तर सारखे सारखे प्रश्न. मग लॉजिक कोणते, निगेटिव्ह कोणतेही करायचं नाही अजिबात. फार कमी आयोगाने निगेटिव्ह चुकलंय किंवा ऑल ऑफ द डाटा असतंय. ओके, हे 2-3 काहीतरी लॉजिक आहे असे मला. आणि मोस्टली एखादी स्कीम जर असेल तर सरकारच्या विरुद्ध किंवा सरकारवर टीका करणारी असेल स्कीम, उदाहरणार्थ आता बिरसा मुंडा योजनेबद्दल प्रश्न आला होता, त्याच्याबद्दल ती योजना महाराष्ट्र शासनाने बंद केली. तर मोस्टली असे जे निगेटिव्ह स्टेटमेंट आहेत ना, तर जे टीका होऊ शकते तर ते चुकीचे स्टेटमेंट असतात. मग ते चुकीचं मी त्यावेळेस चूक केलं होतं. सो माझा तो प्रश्न बरोबर आला. मग तुम्हाला इथपर्यंत कधी कळणार आहे, ज्यावेळेस तुम्ही PYQ सोडाल. मग तुम्ही ज्यावेळेस PYQ सोडा त्यावेळेस तुमचं लॉजिक डेव्हलप होतं. सो परत एकदा आपला सगळा पूर्ण लेक्चरचा सार हा PYQ मध्ये कुठेतरी आला, तुम्हाला एक दाखवतो. हे सगळे PYQ बरं. हे बघा आता. सो खालीपैकी कोणत्या 3 घटकांमध्ये विभागली जाते असं काहीतरी दिलेलं आहे. मग आता डोक्यात एवढं ठेवायचं की मोठ्या प्रमाणात बल्क इम्पोर्टचे. आता याच्यामध्ये मला जास्तीत जास्त कोण कव्हर होते, म्हणजे जर तुम्ही जर बघितलं असेल की आता बल्क इम्पोर्ट म्हणजे काय की जे जास्तीत जास्त याला बघा, आता याला मी पाठ करा नाही, याला आयोगाने काय केलं की बाबा रे तू लॉजिक डेव्हलप कर. लॉजिक कसं डेव्हलप करायचं बघा. त्याला त्या प्रश्नासाठी मला मोठ्या प्रमाणावर आयात खालीलपैकी म्हणजेच अशी कोणती गोष्ट आहे की ज्यावरती सर्वात जास्त महागडे बिल येते आपलं किंवा बिल जास्त येते. मग यामध्ये मला खनिज तेल तर सगळ्यात जास्त घ्यायलाच लागणार आहे. खनिज तेल घ्या आणि भांडवली वस्तू. आता बघा कागदी फलक, लोखंड, पोलाद हे जे गोष्ट आहे हे बघा इथे कुठेतरी ऑल ऑफ द दिलेलं नाही आयोगाने. म्हणजेच मला कुठलं तरी एक डिलीट करायचं आहे. मग डिलीट करताना मी कोणतं डिलीट करणार आहे की अशी गोष्ट की ज्याच्यावरती कमीत कमी खर्च आलेला आहे. मला 100% खनिज तेल तर घ्यायचे, मला तर 100% घ्यायचे, म्हणजे हा माझा पर्याय जाईल. मग असं करत करत उत्तरापर्यंत मला पोहोचायचं. जरा पुढे जाऊ. PYQ. ठीक आहे, आता असे प्रश्न बघा काय. सो मी याला काय लॉजिक डेव्हलप केलं होतं बघा. एवढं फिक्स आहे आपल्याला की लिंगभाव आधारित अर्थसंकल्पाचा वाटा. आता हे असे जर प्रश्न आले आपण काय करतो, अर्थसंकल्प पाठ करतो. मी सिम्पल केलं, मी अजिबात अर्थसंकल्प पाठ करणार नाही, मी याला लॉजिक डेव्हलप करेन. आणि याला मी लॉजिक काय डेव्हलप केलं होतं, म्हणजे ज्यावेळेस मी लेक्चर घेत होतो ना त्याच्या 8 दिवस आधी माझं काहीतरी इकॉनॉमिक झालं होतं आणि मी सेम लॉजिक सांगितलं होतं. आणि लॉजिक इथे कुठेतरी लागलं की काय करायचं, सिम्पल चढता क्रम लिहायचा. आता याचा मी चढता क्रम, ज्यावेळेस अशी पर्सेंटेज येतं तर चढता क्रम लिहिल. मग 7.80 नंतर 8.86 आपण लिहू. 7.8, 8.86, त्यानंतर 3 नंबरला आहे 9.80 आणि 10 नंबरला 10.8. चढता क्रम लिहायचं आणि जे 2 नंबरचा पर्याय असतो ना, म्हणजे याच्यामध्ये जो 2 नंबरचा, आता नशिबाने हे सेमच आलंय. मग इथे 8.86 कुठेतरी क्लिक करायचं. हे कुठेतरी उत्तर बरोबर येतं का. आता ती आयोगाची मेंटॅलिटी असते, जो पेपर सेटर असतो ना त्या व्यक्तीच्या माइंडसेटचा असतो तो गेम. मग त्यावरून कुठेतरी मी खूप सारे प्रश्न असे ज्यावेळेस मी बघितले त्यावेळेस मी लॉजिक तयार केले. मग तुमचा चढता क्रम असेल आणि मला कुठेतरी दुसरं नंबरचा पर्याय करायचा. हा प्रश्न माझा त्यावेळेस बरोबर आला होता. ओके, आता ठीक आहे, हा चुकेल बरं. समजा एखादा चुकलाय, काही हरकत नाही ना. माझा प्रिलिम्सला मात्र माझा बरोबर येऊ शकतो, मेन्सला बरोबर येऊ शकतो, पण हे लॉजिक लागते बरं का. आणि लॉजिक प्रत्येक वेळेस 100% लागेल असं सांगतात नाही बरं का. परत एकदा सांगतो, हे 100% लागेलच सांगतात नाही, पण आपण उत्तरापर्यंत मात्र पोहोचू शकतो. सो आता एकदा मला फक्त याचं उत्तर बघू द्या. प्रिलिम्सला याचं उत्तर आलं होतं बरोबर माझं. येस, याचं 10.8 लिहिलं होतं. मला त्याचं उत्तर एक्झॅक्टली आय थिंक सेकंड उत्तर दिलं आहे वगैरे, पण मला एक्झॅक्टली उत्तर माहित नाही. ओके, पण बघू आपण. सो याला कुठेतरी मी असं उत्तर मला एक्झॅक्टली लक्षात नाही आलं किती उत्तर आहे त्याचं, म्हणजे आन्सर की नाही याच्याकडे. ठीक आहे, ओके. आता पुढचं बघा, सेम PYQ हा माझा 98चा. लॉजिक कळलं नाही याला की चढता क्रमांक दुसरा, हे लावून बघा फक्त आता तुम्ही. त्यानंतर 98 PYQ. सो 99 परत एकदा भारत कोणकोणता एशियनचे सदस्य नाही, आणि याच्यावर फक्त डोक्यात ठेवायचं की भारत याचा सदस्य नाही असं काहीतरी आहे. हा PYQ होता बरं का माझा, एशियनचा सदस्य नाही, हा PYQ माझा. आणि नीती आयोग परत एकदा हा माझा कोणत्या गोष्टींचा समावेश होत नाही, याला मी लॉजिक डेव्हलप करायला सांगितलं. आता तुम्ही ज्यावेळेस याचं लॉजिकचं बघा कसं, आता कोणत्या बाबींचा समावेश होत नाही. आता अशा प्रश्नांना ओके, मला काय ठरलंय की माझा अभ्यास करताना काय ठरलंय की जर तुम्ही नीती आयोग पुरस्कृत स्पर्धात्मक इंग्लिशमध्ये जर बघितलं, नॉट इन्क्लुडेड इन कॉम्पिटेटिव्ह फेडरेशन ॲडॉप्टेशन, म्हणजे 2 राज्यांमध्ये मला एखादी
हे करायचं असेल, डेव्हलपमेंट करायची असेल, तर मला काय दोन डायरेक्ट म्हणजे बिहार आणि महाराष्ट्रामध्ये जर मला कंपॅरिझन करायचे असेल, आता बघा जर कंपॅरिझन करायचे असेल तर मला स्कूलमध्ये कम्पेअर करतोय मी, एक्सपोर्टमध्ये कम्पेअर करतोय, हेल्थमध्ये कम्पेअर करतोय. आता सिक्युरिटी मार्केट्समध्ये कम्पेअर करणं हे पण असू शकतं, पण मला काहीतरी एक डिलीट करायचं आहे ना, मग मला किंवा काहीतरी दोन डिलीट करायचे, पण मला बी तर डिलीट करून कधी चालणार रे अनुषंगाने, मग बी हा डिलीट केला, हेल्थ तर कधीच करू शकत नाही म्हणजे हा डिलीट केला. मग बघा सी आणि डी मध्ये मला सी म्हणजे काय एक्सपोर्ट आहे आणि डी काय माझा सिक्युरिटी मार्केट आहे, मला कोणतं जास्त घ्यायचं आहे बरं इम्पॉर्टंट आहे, तर मला एक्सपोर्ट तर घ्यावंच लागणार आहे. म्हणजे बिहार किती एक्सपोर्ट करतो, महाराष्ट्र किती एक्सपोर्ट करतो, दोघांमध्ये कंपॅरिझन करताना, म्हणून मी असं उत्तर कुठे दिलं. आता हा माझा अभ्यासाचा भाग नाही, हा माझा लॉजिकचा भाग आहे. सो मला लॉजिक डेव्हलप करायचं आहे इकॉनॉमिक्सला. सो इकॉनॉमिक्स लॉजिक डेव्हलप करण्यासाठी मला खूप सारे PYQ सॉल्व्ह करायचे आहेत. सो हे झालं माझं GS चं सगळं भाग. सो GS मध्ये परत एकदा आपण रिव्हिजन बघितली तर इकॉनॉमिक्ससाठी लॉजिक डेव्हलप करा, खूप जास्त लॉजिक वर्कआउट करतं आणि याच्यासाठी मला खूप सारे PYQ सॉल्व्ह करायचे आहेत. सो PYQ मग जरा त्यासाठी आपण PYQ नंतर बघितलं दादाचे नोट्स असेल किंवा कोळंबे सरांचं पुस्तक बघितलं. जरा पुढे जाऊ, झालं रिमोट सेन्सिंग झालं, कम्प्युटर झालं, मला PYQचा डाटा रेफर करायचा आहे. सेम RTS आणि RTIचं पण आहे, सायन्ससाठी पण झालं आपलं, ह्या गोष्टी सिंपल जायचं आहे. सो अशा रीतीने जेवढं सिंपल होईल तेवढं सिंपल ठेवा, आधी PYQला लक्ष द्या. आता माझी चूक काय झाली की मी PYQला खूप कमी दुर्लक्ष केलं आणि मी फक्त पुस्तक वाचलं आणि त्यातून कुठेतरी मला वेळ लागला असं डोक्यात ठेवू बघतं. जर मला लवकरात लवकर सॉल्व्ह किंवा लवकरात लवकर मला पुढे जायचं असेल तर मी एकच गोष्ट करेल, मी PYQ तोंडपाठ करेल अक्षरशः. आणि हे होत असताना PYQ तोंडपाठ असताना लॉजिक देखील असं काहीतरी वर्कआउट असेल, लॉजिक असतं यावर पण लक्ष देईल मी, लॉजिक असतं एवढं फक्त डोक्यात ठेवा, काहीतरी लॉजिक 100% असणार आहे आणि हे लॉजिक प्लस माझं PYQचा डाटा पाठ करणे. ओके, मग उदाहरणार्थ जर असा प्रश्न आला की एखाद्या चळवळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कोणकोणते अनुयायी होते, म्हणजे सगळे अनुयायी जर दिले असतील तर मी अनुयायी तोंडपाठ करणार नाही. किंवा प्रश्न जर असला आत्ताच्या प्रिलिमचा प्रश्न समजा की शाहू महाराजांचं कार्य कोणकोणतं आहे खालीलपैकी, पण त्यांचं कार्य ऑल ऑफ द बस होतं ना तो प्रश्न, मग त्याच्यासाठी मी डाटा वाढवणार नाही, तो मी अख्खा प्रश्न पाठ करणार नाही, तिथे मी लॉजिकचा अभ्यास करेल. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कोणकोणते अनुयायी होते, परत एकदा लॉजिक वाढवेल, ऑल ऑफ द बसचा डाटा, त्यांचे जे अनुयायी आहे ते सगळा डाटा मी पाठ करणार नाही. ओके, इथपर्यंत जाऊ. सो आता जरा पुढे तो म्हणजे आपला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ओके, सो मराठी इंग्लिश आपण सायमल्टेनियसली जाऊ बरं का ते दोघांचं. आता मी माझ्या चुका सांगतो. चूक म्हणजे काय, सगळ्यात पहिली चूक म्हणजे मी टेस्ट सिरीज लावली. आता जे आहे ते टेस्ट सिरीज लावायची नाही, टेस्ट सिरीज लावायची नाही म्हणजे नाही. का बरं, रिझन काय, कुठलीच टेस्ट सिरीज लावू नका. रिझन एकमेव रिझन आहे की टेस्ट सिरीजमध्ये आयोग हा म्हणजे कुठली व्यक्ती असो, टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला खूप जास्त डाटा दिला जातो. आपल्याला डाटा नकोय, आपल्याला प्रश्नपत्रिका बघू आपण बरं. आता हे बघा, आता आयोगाने सिंपल दिले की हा उपसर्ग कोणत्या भाषेतून आलाय, सिंपल आहे ना, मग कशा लोक जास्त पाठ करायचं. मग मी काय करेल, मी फक्त कोणतं आता फारसी भाषेतून. आता मग मी अभ्यास करताना बघा कसं करणार आहे, एकमेव पुस्तक म्हणजे एकच पुस्तक वापरायचं, ते म्हणजे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक. याच्या बाहेर जायचंच नाही अजिबात. ओके, मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक आहे, त्यात पण लेटेस्ट एडिशन नसेल तर ते खूपच चांगलं होईल. आणि ह्या पुस्तकाबरोबर तुम्हाला एक हुकॅपचं पुस्तक मिळतं, म्हणजेच शब्दरचना पुस्तक आहे, ते अजिबात करायचं नाही. शब्दरचनेचं पुस्तक किंवा शब्दांचं पुस्तक आहे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, ते पुस्तक करायचं नाही, फक्त मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक. का बरं, कारण मला डाटा वाढवायचं नाही मराठीसाठी. सो मराठीसाठी तुम्ही जर डाटा वाढवायच्या भानगडीत पडले तर तुमचा मार्क कमी होणार. हे मी सांगतो 100%. सेम इंग्लिशला मात्र जरा थोडं वेगळं करायचं, इंग्लिशला याच्यापेक्षा वेगळं. मी काय केलेलं होतं, मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक प्लस लोकसेवा पब्लिकेशनचं पुस्तक आहे बघा. लोकसेवा पब्लिकेशनच्या पुस्तकामध्ये बाकीचं काहीच करू नका त्या पुस्तकातलं, फक्त जी हो कॅब असेल, शेवटला जी शब्द रचना असेल किंवा शब्द असेल, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, यांचं सेपरेट काढून घ्या पूर्णपणे, बंच वेगळा. ओके, कट करून घ्या किंवा मग ते पुस्तक वापरलं तरी चालेल. आणि त्यातला फक्त तेवढाच भाग करायचा, म्हणजेच लोकसेवा पब्लिकेशन मधील फक्त मी शब्द म्हणजे उदाहरणार्थ समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, योग्य शब्द, शुद्ध लेखनाचे शब्द, एवढंच फक्त याच्यातून करेल. बाकी त्या पुस्तकातून मी काहीच करणार नाही. आणि मला प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाचे डायरेक्ट पेपर सॉल्व्ह करायचे. बघा, आता तुम्ही टेस्ट सिरीज लावणार नाहीये, टेस्ट सिरीज लावायची नाही. मग आता काय करायचं, मग आता सरळ आयोगाचे सगळे पेपर डाउनलोड करू ना, 52-53 पेपर आहेत आयोगाचे काहीतरी, सगळे पेपर डाउनलोड करू ना.
आणि मराठी प्लस इंग्लिश बरं का. सो काय करा, जर तुम्ही आता मराठीचा अभ्यास करत असाल तर फक्त मराठी सॉल्व्ह करा. म्हणजे मराठीचं कंबाईनचं 2012चा पेपर 22चा पेपर सोडवला, त्यानंतर 2023चं कंबाईनचं फक्त मराठी सोडवला, असं करत जा. आता समजा एखादा प्रश्न माझा चुकलाय, उदाहरणार्थ समजा आता आपला समजू की च्यवनप्राश म्हणजे साक्षात बलच, हे कोणत्या शब्दसिद्धीचे उदाहरण आहे. हा जर प्रश्न चुकलाय तर काय करायचं, सिंपल वाळंबे सरांचं पुस्तक काढायचं, मोरा वाळंबे सरांचं पुस्तक काढायचं आणि त्या पुस्तकामध्ये एवढी फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची आणि पुढे जायचा. आणि आपल्या प्रश्नपत्रिकेवरती इथे लिहून घ्यायचं डायरेक्ट की समजा अजून बाकीच्या ऑप्शन्सवरती करू नका. समजा याचं उत्तर जर समजा हे असेल, मग याच्याबद्दल मी काहीतरी माहिती लिहिली, मग सेम अजून पुढे जाऊ, म्हणजे त्या पुस्तकाची माहिती ती लिहून घेईल. शब्द उच्चारतात, विशिष्ट आकृती आणि शब्द, मग या शब्दशक्तीला काय म्हणतात. मग जर असं असेल काहीतरी, मग समजा याचं उत्तर समजा हे असेल, मग मी याच्याबद्दल काहीतरी ह्या शब्दशक्तीबद्दल माहिती लिहिली, असं काहीतरी लिहून काढेल आणि तेच उदाहरण माझं असेल. म्हणजे माझ्या त्या प्रश्नामध्ये हे सगळं लिहिलं असेल. जरा पुढे जाऊ, आणि सगळं मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकातून. मग बघा कोणते शब्द शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे आहेत. मला नाही आलं, सरळ काय करायचं, उत्तर बघायचं. मग उत्तरामध्ये जर समजा त्याचं उत्तर 4चं ठीक आहे, आता मला ते शोधावं लागेल. ओके, याचं उत्तर समजा काहीतरी समजा हे असेल 1 नंबरचं. मग आता हे जर असेल, आता यातलं उत्तर मला माहीत नाही एक्झॅक्टली बरं का, मी नंतर बघून सांगेल ते. मग जे उत्तर असेल ते काय करायचं, एका छोट्या नोटबुकमध्ये बाजूला काढून घ्यायचं आणि सगळे शुद्ध लेखन नियम करून घ्यायचे. असं सगळ्या पुस्तकांचं म्हणजे शुद्ध लेखन असं वरती लिहायचं कॉलम आपल्या नोटबुकमध्ये, आणि त्याच्यामध्ये जेवढे पण आयोगाने शुद्ध लेखनाचे प्रश्न टाकलेत किंवा शुद्ध लेखनाचे शब्द टाकलेत सगळे लिहून काढायचे आणि तोंडपाठ करायचे. याच्यासाठी मला वेगळं कुठलंच पुस्तक करायचं नाही. आणि हे कोणी करून दिलंय, लोकसेवा पब्लिकेशन करून दिलंय. आयदर तुम्ही ते वापरा, लोकसेवा पब्लिकेशनचं शेवटचं पुस्तक पेजेस, किंवा हे वापरलं तरी चालेल, कुठलंही वापरा. पण हे जर तुम्ही केलं ना, आता मी काय करायचो, मी तुम्हाला माझं दाखवतो बरं एकदा. आता हे इंग्लिश आहे माझ्याकडे, मी मराठी इंग्लिशच्या वेळेस पण दाखवेल. मी काय करायचो, हे डायरेक्ट प्रश्नपत्रिका डायरेक्ट कॉपी केलेलं, झेरॉक्स मारून आणल्या, आणि ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये मला ह्या पानावरती मला काय अडतं रे, मला हे चुकलंय. आता उदाहरणार्थ काय, लेट गो द हॉर्स रेस असं काहीतरी असणार आहे. म्हणजेच एक काय होती ते, हां, यू शॅल हॅव अ हॉलिडे टुमॉरो, माझं हे काहीतरी चुकलंय. मग शॅल हॅव मध्ये प्रॉमिस दिलेलं आहे, मी हे तोंडपाठ केलं प्रॉमिस आणि ते कुठं लिहिलं. मला रिव्हिजन करताना मी हे काहीच वाचणार नाही, फक्त एवढं वाचलं. म्हणजे प्रत्येक पानावरती माझे जो डाटा माझा चुकलाय ना तो फक्त मी खाली लिहून काढलाय. आता ह्या पानावरती काय नाहीये, उतारांना पॅसेजला काय करायची गरज नाही पडत. आता ह्या पानावरती बघा, सो मला इथे चुकलाय ना हा डाटामध्ये, मग हा मी पुन्हा इथे लिहून काढला. म्हणजे रिव्हिजन करताना मला ह्या पानाची रिव्हिजन नाही करायची, मला फक्त एवढंच खालचं पाठ करायचं. असं करत जायचं बघा. आता सिंपल, ओके, एवढं पाठ केलं मी, एवढं पाठ केलं, ह्या पानावरती माझं फक्त एवढं चुकलं, मी एवढं पाठ केलं. म्हणजे जेव्हा आता इथे काय दिलंय, ही इज नॉट वेल सिन्स येस्टरडे, मग इथे काय दिलं होतं, आयोगाने काहीतरी चुकलं असेल 100%. ओके, ही इज नॉट वेल, त्यांनी विचारलं एक्झॅक्टली सिन्स वापरायचं का बाय वापरायचं. मग मला त्यावेळेस माझं पेपर सॉल्व्ह करताना चुकलंय ना, मग मी माझं लिहून काढलं खाली की ही इज नॉट वेल सिन्स येस्टरडे, मग सिन्स मग त्यानंतर येस्टरडे असतं असं लिहून काढलं. मग हे कुठेतरी लिहून काढायचं त्या पेपरच्या तळाला. आता हा पेपर समजा आपला झेरॉक्स मारून आले तुम्ही, आणि सगळे 52 आणि आयोगाच्या वेबसाईटवर मिळतात, इथे कुठेतरी ह्या मधल्या याच्यात लिहून काढायचं ही इज नॉट वेल सिन्स येस्टरडे, मग सिन्स वापरला. किंवा रॅन अक्रॉस असं काहीतरी समजा असेल, रॅन. आता मराठी शब्द, तर मराठी शब्द बघा, हत किती बेचो आंबा आहे हा वाक्याचा प्रकार ओळखा. मग इथे कुठेतरी उद्गार्थी होकारार्थी आणि उद्गार्थी नकारार्थी. मग तुमचं जे उत्तर असेल ते तुमचं, समजा तुम्ही जर कुठेतरी असं उत्तर हे लिहिलं समजा, मग इथे हे चुकलं ना तुमचं, मग याला गोल करायचं, पुस्तकात जायचं, मग मला उद्गार्थी होकारार्थी आणि उद्गार्थी नकारार्थी एक्झॅक्टली कसं असते ओळखायचं, याची इथे लिहून काढायची कसं ओळखायचं. ओके, याच्यामध्ये कुठे निगेटिव्ह शब्द आहे का, नाही, मग मी याला होकारार्थी केलं, असं काहीतरी जायचं. हे जर तुम्ही इथे क्लिअर केलं आणि मग काय करायचं, शेवटच्या पानामध्ये किंवा आपल्या त्या प्रश्नपत्रिके शेवटला इथे कुठेतरी होकारार्थी उद्गारार्थी होकारार्थी काय असं एवढं फक्त छोट्या शब्दामध्ये लिहून काढायचं. आणि त्या पानाची रिव्हिजन करताना मी फक्त एवढंच वाचेल. अशा रीतीने माझे 52 प्रश्नपत्रिका मराठीसाठी आणि सेम इंग्लिशसाठी जरा वेगळा आहे थोडासा. आणि मराठीला मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकाच्या बाहेर आयोग जात नाही. अगदी 39 ते 40 प्रश्न बरं का, तब्बल 50 प्रश्न, त्यात 5 मार्काचा उतारा असतो. उरलेले सगळे 5 प्रश्न, त्यातही 40 ते 41 पकडले मी. ठीक आहे, 4-5 प्रश्न बाहेर जाऊ शकतात, 4-5 प्रश्न होकॅपमध्ये बाहेर जाऊ शकतात, अशा अँगल मी म्हणेल. जर तुम्ही होकॅप पकडून म्हणतो आम्ही, 40 प्रश्न तुमचे PYQ असतात आणि त्या 40 प्रश्नांमध्ये होकॅप सोडता इतर ऑलमोस्ट सगळा डाटा हा मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकातला असतो. सो ही अतिशोक्ती नाही, तुम्हालाच नंतर ते कळेल. ओके, मिश्र वाक्य कोणतं, तो गावाला गेला, हे त्या पुस्तकामध्ये आहे, मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकामध्ये आहे डाटा. ओके, झालं. आता जरा पुढे जाऊ,
सेम परत आता आपल्याला इथे दिलंय ना की समानार्थी वाक्यप्रयोग चुकीची जोडी ओळखा. हे जर माझा चुकला हा प्रश्न, सरळ उत्तर बघायचं आणि याच्यामध्ये पाणी पाजणे म्हणजे काय. जर समजा हे उत्तर एखादी हात मिळवणी करणे, नमस्कार करणे, आकाश पातळी करणे, डोक्यावर मिराचे डोक्यावर बसणे, समजा ही चुकलेली माझी जोडी, मग मी आता ही जोडीवरती बघेल एक्झॅक्टली काय उत्तर असेल. आता हा प्रश्न कदाचित कॅन्सल असेल. सो मग याच्यामध्ये ते लिहून काढायचं की इथे काय झालं नक्की किंवा याचं उत्तर काय असेल, अशा रीतीने जायचं. सो डोक्यात ठेवा की तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही अजिबात. म्हणजे हो कॅप करताना म्हणजेच शब्द करताना किंवा जेवढे पण रचना आहेत यासाठी मला मोरा वाळंबे सरांचं पुस्तक प्लस लोकसेवा पब्लिकेशनचं ते PY शेवटचं पुस्तक, ते 40-50 पानं मिळतील. समानार्थी शब्द आहे त्याच्यामध्ये, विरुद्धार्थी शब्द आहे, वाक्प्रचार आहे, म्हणी आहे, हा या सगळ्या गोष्टी शुद्ध लेखनाचे शब्द आहेत. सो टेस्ट सिरीज सोडवायची नाही मला. 2022 कुठलाही पेपर घ्या, 52 पेपर आहे टोटल माझ्याकडे आता. आणि तो पेपरमध्ये त्याच्या तळाला छानपैकी लिहून काढायचं की एक्झॅक्टली माझं काय चुकलं. आणि सिंपल ठेवायचं, तुम्ही मराठी आधी घेताय का इंग्लिश आधी घेताय. बघा डायरेक्ट OMR शीटवरती सोडवायला चालू करा. OMR शीटवरती सोडवायला चालू करा. कसं रे, मग आता आपला पेपर 11 वाजता चालू होणार आहे. सो 11 ते 12 अशा एका तासामध्ये पेपर आहे. डोक्यात एवढं ठेवा की मला गोल करायला साधारणतः 8 मिनिटं लागतात. म्हणजेच मला 8 मिनिटं मी जास्त पकडलेत, 6 ते 7 मिनिटं लागतात. सो 8 मिनिटं पकडू आपण. म्हणजेच मला पूर्ण 60 प्रश्न सोडण्यासाठी मला 52 मिनिटं बरं का, फक्त 60 मिनिटं नाहीत. मग या हिशोबाने तुम्हाला OMR शीटवरती तुम्ही याचा पण ह्या दोघांना पण एकत्रितरित्या सराव करताय. जर तुम्ही OMR शीटवरती सोडत नसाल, तुम्ही फक्त ह्या 52 म्हणजेच हे 8 मिनिटाकडे लक्षच देत नाही तुम्ही, मग तुम्हाला मेन पेपर सोडवताना हे 8 मिनिटांमध्ये येतात आणि तुमचा पेपर कव्हर होत नाही. सगळ्या मुलांची ही समस्या असते की इथे पेपर सॉल्व्ह होतो व्यवस्थित पेपर सोडवताना, पण मात्र ज्यावेळेस आयोगाचा पेपर सोडवतो त्यावेळेस 8 मिनिटं येतात बरं का, आणि मग कुठेतरी हे आपला पेपर कव्हर होत नाही. म्हणून काय करायचं, सिंपल आहे, आपल्या घड्याळामध्ये 11 वाजता टाइम लावायचा आणि मराठीचा पेपर सोडवायला घ्यायचा. साधारणतः 20 मिनिटांमध्ये सुटला पाहिजे ना आपलं, 20 ते 22 मिनिटांमध्ये. जर 20 ते 22 मिनिटांमध्ये गोल करून प्रॉपरली होत असेल तर उरलेला वेळ मला इंग्लिशला देता येईल. म्हणजेच हा जो वेळ आता मी हा कमी द्यायचा प्रयत्न करायचो, 18पर्यंत न्यायचो. का रे, कारण माझं इंग्लिश वीक होतं. मग इंग्लिशमध्ये तुलनेने इंग्लिश वीक का म्हणतो मी, कारण मला इंग्लिशला वाचायला वेळ लागायचा. मराठी खूप सोपं वाचायला, बघा तुम्हाला दिसत आहे बघा, समानार्थी शब्द खूप सोपं वाचायला, पटापट वाचून होते. माझ्यासाठी इंग्लिश मला वेळ लागायचा, मराठी कमी वेळ लागायचा. मग त्याच्यामुळे मराठीला 18 मिनिटं 20 मिनिटं द्यायचो आणि उरलेला वेळ इंग्लिशसाठी द्यायचो. चला आता इंग्लिश एवढंच करायचं, याच्या बाहेर काही करू नका, सॉरी मराठीसाठी. आणि त्यानंतर पुढचा भाग म्हणजे आपला इंग्लिशचा. मी आता माझं मराठी आधी मार्क सांगतो. माझे काहीतरी मराठीमध्ये 5 प्रश्न चुकले होते, उत्तराचा त्यातला 1 प्रश्न होता, 5 प्रश्न, आणि इंग्लिशमध्ये 3 प्रश्न चुकले होते, म्हणजे टोटल 8 प्रश्न माझे चुकले होते. आमच्या वेळेस 95 मार्काचाच पेपर आला होता, म्हणजे 5 प्रश्न आयोगाने कॅन्सल केले होते. मग हे 5 असं पकडा की 95 पैकी मला 86 मार्क होते. मग त्यातले असे 8 मार्क माझे गेले होते. इंग्लिशमध्ये 3 प्रश्न माझे गेले होते आणि मराठीमध्ये 5 प्रश्न गेले होते. सो एवढं परफेक्शन आलंय, त्याच्यामागचं एकमेव कारण की सेम ही मेथड वापरली होती. आता मी माझी स्टोरी सांगतो. 2022ला राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला मला 50 स्कोर होता. त्यावेळेस 8 मार्काने माझी पोस्टच गेली असं समजा. आता त्यावेळेस किंवा 21ची पकडा, 20ची पकडा, प्रत्येक वेळेस जी माझी राज्यसेवेची पोस्ट जाण्यामागचं कारण मराठी इंग्लिश होतं. मग 2022ला जे टॉपर होते त्यावेळेचे मराठी इंग्लिशमध्ये, त्यांना मी विचारलं की एक्झॅक्टली काय करायचं. तर ते असं मला म्हटले की आपण अभ्यास करताना प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायला पाहिजे मराठी इंग्लिशसाठी फक्त. मग डायरेक्ट टाइम लावून प्रश्नपत्रिका सोडवायचे. मग ते फक्त म्हटले की तू एक चेंज कर तुझ्या अभ्यासामध्ये. मी त्यांना असं म्हटलं होतं की माझं 0 एरर तोंडपाठ आहे, माझं लोकसेवा पब्लिकेशनचं पुस्तक तोंडपाठ आहे, तरी पण माझं स्कोर काय येत नाही. मग त्यांनी असं मला सांगितलं की तू प्रश्नपत्रिका घेऊन डायरेक्ट सॉल्व्ह कर. आणि मी ती सॉल्व्ह केली. त्या वर्षी माझ्या कंबाईन्सला मला त्यावेळेस 79 स्कोर होता. त्यावेळेस टॉपर आमचा काहीतरी 83-84 होता. मग त्यानंतर पुन्हा राज्यसेवेला 86 आणि आता राज्यसेवेला 83 आणि आता पुन्हा 86 कंबाईनला. म्हणजे हे स्कोर कंटिन्युअसली वाढत गेला. आता पण बऱ्यापैकी टॉप 10 मध्ये स्कोर असेल कदाचित. हा जो स्कोर आलाय याच्या मागचं एकमेव कारण माझी अभ्यास वाढलाय का, तर अजिबात नाही. माझी स्ट्रॅटेजी फक्त चेंज केली. पण तुम्हाला माझा एकच अनुभव शेअर करायचा आहे की तुम्ही ह्या पद्धतीने जा. मी आधी मी क्लासेसच्या नोट्स वापरत होतो, बाहेरच्या क्लासेसच्या. सो सिंपल आहे की माझा डाटा खूप जास्त वाढला होता, पण मला पेपर सोडवताना कळलं की मला डाटाची गरजच नाही. आणि डाटा जर असेल तरी 1 प्रश्न येतो फक्त, फार तर. मग ह्या 1 प्रश्नासाठी मी नोट्स अजिबात वापरणार नाही कुठलाच. मला हे पुस्तक आणि आयोग हेच पुस्तक रेफर करते ना. सो मोरा वाळंबे सरांचं पुस्तक ग्रामरसाठी करायचं, मराठीसाठी, आणि उरलेले जे असणार आहे म्हणजे हुकॅप जे असणार आहे ती लोकसेवा हुकॅप म्हणजे मराठीची शब्दरचना सगळी, शब्दांची सगळी जोड, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्धलेखन, हे मला लोकसेवा पब्लिकेशनमधून. टेस्ट पेपर मी सोडवणार नाही. सरळ काय करायचं, आयोगाचे पेपर घ्यायचे आणि त्या आयोगाचे पेपर टाइम लावून सोडवायचे. आहे ना तुमच्याकडे, कशाला वेगळं करता. आणि हा डाटा खूप आहे. हे मी जे केलं नाही पुस्तक असं तुम्हाला तयार करायचं आहे. सेम मराठी सेम इंग्लिश. आता दोघांमध्ये बघ काय फरक आहे मराठी इंग्लिशसाठी. ओके,
इंग्लिशचा पेपर तुम्हाला दाखवतो आधी. इंग्लिश जरा थोडंसं अवघड का ठरतं, कारण इंग्लिशमध्ये असतं तुम्हाला इरर फाइंडिंग करणे असतं. इरर फाइंडिंग, तर तुमचं इरर फाइंडिंग कधी होते, ज्यावेळेस तुमचं कमांड इंग्लिशवरती खूप चांगली कमांड असेल. बघा आता म्हणजे तुमचे सगळे एक आपण इररचं नॉट ओनलीच आहे एक इरर, मला एकदा बघू दे फक्त आता. ओके, आता असं काय, चूज द करेक्ट पॅसिव्ह फ्रॉम द सेंटेन्स. मला पॅसिव्ह ओळखायचं आहे. आता याच्यासाठी मला पॅसिव्ह म्हणजे काय हे माहीत असावं गरजेचं आहे. मग आता ज्यावेळेस तुम्ही पेपर सोडवायला सुरुवात कराल ना, 85 नंबरचा प्रश्न तुमचा आणि याचं उत्तर अनॉइड बाय. आता आपलं ठरलंय की एखादा पॅसिव्ह कसं ओळखायचं, की इज नंतर किंवा जे हेल्पिंग वर्ब आहे त्या किंवा वर्ब नंतर, हेल्पिंग वर्ब नंतर V3चं रूप जर आलं, इज, डन असं जर आलं आणि त्यानंतर जर बाय आलं, तर माझं ते काय असणार, पॅसिव्ह व्हायचं वाक्य असणार आहे. हे मी माझा अभ्यास होता. आणि जर तुम्ही असं पॅसिव्ह म्हटलं की मला अशी रचना असणार, मला याच्यामध्ये फक्त शोधायचं आहे, म्हणजे अभ्यास प्लस रचना. आता पुढे बघू आपण. आता आधी मला एकदा काय काय वाचायचं सांगतो मी. सो इंग्लिशसाठी सिम्पल, मला याच्यासाठी नोट्स वापरायचे. आता महेश पाटील सरांचे नोट्स. ओके, हे झाल्यानंतर एकदा फक्त 0 एरर सोडून घ्यायचे शांतपणे. मला 0 एरर पूर्ण कम्प्लिटली रेफर करायचं नाही, फक्त एकदा 0 एरर सोडून घ्यायचं. 0 एरर बुक सोडून घ्यायचं आणि त्यानंतर नेहमी आहे. मग ही सगळी पद्धत मेथड पुढची. मग होकॅबसाठी अजून, आता होकॅबसाठी एकदा बघूया. सो होकॅबसाठी याच्या होकॅबसाठी मला काय करायचंय, 0 एररच्या शेवटला सगळे जेवढे होकॅब असणार आहे, म्हणजेच ॲनोनिम्स, सिनोनिम्स असेल, सिनोनिम आणि अँटोनिम्स, सिनोनिम्स असेल, अँटोनिम्स असेल, मग समानार्थी शब्द किंवा सिनोनिम्ससाठी त्याच्या पुढून शेवटपर्यंत जेवढा जो डाटा असणार आहे तो सगळा मी तोंडपाठ करेल. परत एकदा सेम मी काय केलंय, इथे फक्त लोकसभा पब्लिकेशनचं पुस्तक ठेवलंय, इथे 0 एररचं पुस्तक ठेवलंय होकॅबसाठी, बाकी काही वेगळं नाही. त्यानंतर माझे जेवढे पण आयोगाचे मी ऑलरेडी इकडे सेट मारलाय, त्याचं इंग्लिशचं मी इथे करणार आहे. आणि सेम परत जसं मी याला केलंय, आता काय दिलंय, चूज द करेक्ट सेंटेन्स विचारले. मग आता याच्यामध्ये शाल वी हॅव सम कॉफी. मग आता इथे नियम येणार आहे. हा प्रश्न विचारताना सम वापरायचं का हा प्रश्न असेल. प्लीज, यू मे, मग प्लीज पण आला, मे पण आला, म्हणजे चुकलंय काहीतरी. मग माझा रूल लिहून काढायचा की कोणत्याही वाक्यामध्ये प्लीज म्हणजेच एखादा रिक्वेस्ट असेल आणि पुन्हा एकदा मे अशी रचना होत नाही. यू मे टेक ऑफ युअर हॅट, आय कांट सी प्रॉप. आता हे बरोबर आहे, कारण याच्यामध्ये सरळ सरळ हे विचारले, एकच रिक्वेस्ट केलेली. मग याच्यावर उत्तरापर्यंत जायचं. अजून पुढे बघू आपण आता. म्हणजेच काय, तुम्हाला हे सगळं प्रॉपरली लिहून काढायचं इथे आणि त्यानंतर एक छोटी नोटबुक तयार करायची. त्या नोटबुकमध्ये सगळे रूल लिहून काढायचे. रूल्स काय लिहिणार, की शाल वी हॅव सम कॉफी. आता इथे बघा शाल पण आलंय आणि पुढे वी हॅव पण आलंय. आपण मोस्टली प्रश्न कसे विचारतो, आता ॲक्च्युली समची इरर आहे याच्यामध्ये, सम आणि एनी. मग आता प्रश्न विचारताना काय विचारतो, की इथे समची इरर आहे, सम कुठे वापरणार आणि एनी कुठे वापरणार. मग मला इथे लिहायचं की क्वेश्चन वापरताना सम वापरतो का, त्यानंतर काहीतरी विचारताना काय प्रश्न एनी असेल की सम असेल, मग हे प्रश्न रूल लिहून काढायचा. किंवा इथे प्लीजच्या वाक्यामध्ये मे असेल का, रूल लिहून काढला. आणि असे रूलची एक नोटबुक तयार करायची आणि हे रूल्स रिपीट होतात. जरा पुढे जाऊ आपण, अजून 2-3 हे बघू. ओके, आता सिलेक्ट द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री विचारले. सेम परत एकदा, मग माझं परत एकदा याचं उत्तर जे असेल ते, त्यानंतर इथं परत रूल लिहायची, त्याचे रूल्स. ओके, आणि ह्या रूलमध्ये तुम्हाला जेवढं पण याचा रूल आढळतो, म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीचे जेवढे रूल्स आहे ते लिहून काढायचे. ओके, सेम. आता मी तुम्हाला माझे प्रश्नपत्रिकेचं दाखवतो कसं केलेलं आहे मी. ऐका आता. ओके, सो आता असं काहीतरी आहे. आपण आता इथे असं एक प्रश्न घेऊ. एक मिनिट फक्त. इररचा प्रश्न घेऊ आपण एक आता. ओके, हा इररचा प्रश्न समजा 66 नंबरचा. कदाचित तुम्हाला आता दिसेल. फक्त बघा, मी फक्त वाचतो आता. तुम्हाला इथं काहीतरी असं केलं ना, म्हणजे मला काय करायचं आहे की पूर्ण प्रश्नपत्रिका असेल, सेम प्रश्नपत्रिका, त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी इरर्स असेल ना त्या त्या ठिकाणी इररवर फक्त लक्ष देईल मी. आता इथं कुठेतरी असं दिलेलं, फॉर द लास्ट 3 days आय हॅव बीन फिलिंग आउट ऑफ सॉर्ट, नो इरर. मग असं काहीतरी दिलेलं, म्हणजे प्रश्नमध्ये दिलेलं आहे. पण मला एवढं माहिती की आउट ऑफ सॉर्ट नसतं, आउट ऑफ सॉर्ट्स असतं. मग इथे कुठेतरी मी लिहिलं बघा, आउट ऑफ सॉर्ट्स, आणि हाच POQ मला रिपीटेड झालेला दिसेल. म्हणजेच आउट ऑफ सॉर्ट ही जी फ्रेज असेल किंवा ही जी इरर आहे ती रिपीट झालेली. मग मी इथे लिहून काढली. रूल म्हणा किंवा इरर म्हणा, आउट ऑफ सॉर्ट असं कधी नसतं, आउट ऑफ सॉर्ट्स असतं. झालं. हे जर तुम्ही केलं तुमचं तोंड फुटेल. बघा आता मी माझी चूक सांगतो बरं का, इंग्लिशसाठी काय चूक झाली. मी सरळ काय करतो, सिम्पल
या महेश पाटील सरांचे नोटबुक तोंडपाठ केलं अक्षरशः 0वर तोंडपाठ केलं, तरी पण माझा स्कोर 50 होतो बरं का 22ला, 2022ला 50. का बरं? रिझन काय होतं? एकमेव कारण की मला इरर्स माहीत नव्हते एक्झॅक्टली, आयोग काय विचारते माहितीच नव्हतं. मी सरळ फक्त पुस्तक नोटबुक पाठ करत होतो. असं करायचं नाही, मला नोटबुक करायची आहे. पण परत एकदा नोटबुक कशी रे, लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकाला कसं रेफर करायचं म्हणून आपण केलेलं आहे. पण मी अभ्यास करताना मात्र काय केलंय, आयोगाचं केलं. सेम तसंच मी अभ्यास करताना आयोगाचं केलंय पूर्णपणे. म्हणजेच आयोगाचे जेवढे पण प्रश्न आहेत ते आधी मी तोंडपाठ करेल. जेवढे 52 प्रश्नपत्रिका आहे त्यातली सगळी इरर एका पानावरती लिहून काढेल. म्हणजे काहीतरी एक 20-25 पानं, आणि माझी 20-25 पानामध्ये नोट भरली होती. सो 20-25 पानं करेल आणि तेवढं सारखं रिपीट करेल. मग आता माझं एवढं फिक्स होतं की मी जे 52 प्रश्नपत्रिका आणल्या होत्या त्या माझ्या 52 प्रश्नपत्रिका 13 दिवसामध्ये, म्हणजे 4 दिवसामध्ये माझी एक रिव्हिजन व्हायची. 4 दिवसामध्ये मराठीची आणि 4 दिवसामध्ये इंग्लिशची. सो जर आपण असं बघितलं की आपल्याकडे 50-52 दिवस आहे, तर तुमची तब्बल 13 वेळा तरी मराठी इंग्लिशची रिव्हिजन झाली पाहिजे. ह्या दिवसापासून म्हणतो बरं का मी आता. मग त्यानंतर आपण पुढे बघूया. आता तुम्ही कुठलीही टेस्ट सिरीज लावायची गरज नाही, कुठलीही क्लासेस लावायची गरज नाही. सिंपल जेवढं आयोगाने दिलं ना तेवढं जरी केलं तेवढं स्कोर येऊन जाईल. अशा रीतीने आपण जाऊया. सो मी आता माझा नंबर देतो, मला व्हॉट्सअप करा फक्त. आणि मग जर समजा एखादा बोलायचं असेल तर आपण मग टाईम व्हॉट्सअपवरती ठरवू. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. सो माझं नाव प्रसाद मालुंजकर. ओके, आपण डिटेलमध्ये यावर बोलू. जर समजा एखाद्याला खूपच डाऊट असेल तर आपण बोलूया. जर काही डाऊट असेल तर मला बिंदास मेसेज करा. फक्त भरकटायचं नाही अजिबात, भरकटायचं नाही, कारण हा अटेम्प्ट फार इम्पॉर्टंट आहे असं म्हणेल मी. मला जेवढं मला कळालंय की परत मी पण भरकटलो होतो. 21 असेल, 20 असेल, 22 असेल, 22ची पण सुद्धा राज्यसेवेची पण. 22ला कंबाईनला मात्र स्कोर आला माझा. त्यावेळेस मग इंटरव्ह्यू होतो, म्हणजे PSH इंटरव्ह्यू होतो किंवा बाकी नंतर मग कंटिन्युअसली 1-2 मार्काने आणि मग पुढे मग नंतर पोस्टच. मग हे डोक्यात ठेवा फक्त. जर तुम्हाला प्रॉपर डायरेक्शन अभ्यास झाला, सेम सगळे तेच करणार आहे. आणि अजून तुम्हाला सांगायचं आहे, सगळे मुलं टेस्ट सिरीज लावतात, सगळे मुलं क्लासेस लावतात, पण तरी सगळ्या मुलांना 80+ स्कोर नाही बरं का मराठी इंग्लिशला. याच मागचं कारण काय, काहीतरी मुलं वेगळं करतात. आणि वेगळं कोणतं, जे आपण इथं बघितलं आता हे सगळं आणि हे वेगळं आहे बरं का. काहीतरी तुम्ही प्रश्नपत्रिका डायरेक्ट सोडवा, प्रश्नपत्रिका डायरेक्ट पेपर सोडवा, आणि सगळे जेवढ्या ना मुलांना 85+ स्कोर आहे. 85+ स्कोर म्हणजे खूप चांगला स्कोर बरं का. आणि हा स्कोर 95 पैकी बरं का, 100 पैकी नाही. हा 95 पैकी 85 स्कोर म्हणजे हा खूप चांगला स्कोर. आणि जर एवढा स्कोर आला तर तुम्हाला कुठली पण पोस्ट मिळते. अगदी म्हणजे टॉपरमध्ये नसाल असं समजा, पण तुम्हाला ॲटलिस्ट पोस्ट भेटायला तर मदत होईल. तुम्हाला GSचा पण अभ्यास लागणार आहे. मग GSला जर तुम्ही 65+ गेले आणि इकडे जर 80-85+ गेले तर झालं. मग तुम्ही 85+ स्कोर आला की मग टॉप 10 मध्ये जाल. मग एवढं का ठेव. सो अशा रीतीने आपलं झाल्यास सो आपण आता थांबूया. काही डाऊट असतील तर परत एकदा ह्या नंबरवरती कॉल करा, बिंदास कॉल करा, मेसेज करा. आपण कॉलचा टायमिंग ठरवू आणि त्यानंतर आपण बोलूया. मग अशा रीतीने जायचं. सो सगळ्यांना ऑल द बेस्ट. आपण मग आता मेसेजवरच बोलूया, मोस्टली मेसेज आणि कॉलवरती. ओके.